नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सोनाई पशु आहार आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विचार करा, आपण घरात बसून मॅच बघतोय. क्रिकेट रसिकांनी मैदान तुडुंब भरलंय. आपले फलंदाज एकदम फॉर्मात आहेत. चौकार षटकारांचा पाऊस पडतोय, पण कॉमेंट्रीच नाहीये. म्हणजे सागर संगीत बेत आहे, पण समोरचे पदार्थ अळणी आहेत. जे महत्त्व पदार्थांमध्ये मिठाचं, तेच महत्त्व क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीचं. क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीसोबत बोलंदाजीही म्हणजेच कॉमेंट्रीही तेवढीच महत्त्वाची. क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हणतात आणि याच जंटलमन्स गेममधलं एक जंटलमन व्यक्तिमत्व समालोचक हर्षा भोगले सर आज माझ्या कट्ट्यावर आलेत. भोगले सरांचं पारंपरिक शिक्षण हे केमिकल इंजिनिअरिंग आणि MBA, तेही उस्मानिया विद्यापीठ, IIM अहमदाबाद सारख्या संस्थांमधून. खरं तर एखाद्या कंपनीत पॅकेजची कोटीच्या कोटी उड्डाणं त्यांना घेता आली असती, पण त्यांना वेड लावलं ते 22 यार्डांच्या कर्मभूमीनं. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरून क्रिकेट समालोचनाला सुरुवात केली. ती आज पावे तो सुरू आहे. दरम्यानच्या काळात क्रिकेटमध्ये अनेक स्थित्यंतरं आली. कसोटी आणि वनडे सामन्यांसोबत T20ची क्रेज वाढली. काही वर्षांपूर्वी सचिन ओरडणारं स्टेडियम विराट रोहितचं फॅन झालं आणि आता वैभवला डोक्यावर घेऊन नाचू लागलं. क्रिकेटमधल्या विक्रमांचे, स्थित्यंतरांचे आणि घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार आणि वर्णनकर्ते हर्षा भोगले सर मात्र भाषा आणि शैलीच्या जोरावर अनेक रथी महारथींना मागे टाकत आंतरराष्ट्रीय पातळीवर अढळस्थानी पोहोचलेत. इंग्रजांनी भारताला इंग्लिश आणि क्रिकेट या 2 गोष्टी दिल्या आणि त्या बदल्यात भारतानं क्रिकेटवर अस्खलित आणि फरड इंग्रजी बोलणारे हर्षा भोगले सर जगाला दिले. त्यांचा प्रवास कट्ट्याच्या निमित्तानं उलगडूया, गप्पांना सुरुवात करूया. सर नमस्कार. 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 माझ्याबद्दलच बोलत होता ना तुम्ही? मला तर आता असं वाटतंय की आता इंट्रोडक्शन झालेली आहे, समोर हर्षा भोगले आहे, त्यामुळे आता हर्षा भोगले सुरू आपण ऐकत राहावं. अहो, पण समोर जर मॅच चालू असती तर करता आलं असतं. समोर मॅच नाही चालू, उलट तिथे लोक बसलेत मायक्रोफोन धरून. तीच काळजी आहे की विचारणार काय आहेत मला म्हणून. पण आत्ता जेव्हा प्रज्ञानं सांगितलं आणि म्हणजे मी हाच विचार करत होतो की आता गेली ऑलमोस्ट 41 वर्ष तुम्ही समालोचन करताय. म्हणजे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेचे जर आपण प्लेयर्स डोळ्यासमोर आणले तर बेदी चंद्रशेखर कदाचित खेळत असतील नसतील, पण गावस्कर विश्वनाथ होते. नंतर बरं झालं तुम्ही विजय हजारे, विजय मर्चंट नाही म्हणालात. ते नव्हते म्हणून पण ही तर होतीच मंडळी. आणि मग नंतर गावस्कर विश्वनाथ पासून कपिल देव, वेंगसरकर, अझर, ते सचिन, विराट आणि आता तेही आता एक प्रकारे भूतकाळात जाऊन आता आणखीन पुढची पिढी क्रिकेटच्या दुनियेमध्ये आता झगमगताना दिसते. पण सगळ्यामध्ये एक आढळ तारा हर्षा भोगले नावाचा, त्या सगळ्यांकडं बघतोय आणि त्यांच्याबद्दल बोलतोय आणि त्यांच्याबद्दलच्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर खरं तर मला या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेलच आम्हाला सगळ्यांना. पण तरी मला प्रश्न म्हणजे अगदीच पहिला प्रश्न म्हणून की 19व्या वर्षी इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलाच्या हातामध्ये कोण होता तो की ज्याला वाटलं की ह्यानं कॉमेंट्री केली पाहिजे किंवा ह्याला करता येईल आणि त्यांनी आकाशवाणीवरती संधी दिली? कारण तो क्रिकेट खेळायला जायचा पण पुरेसे रन होत नव्हते. तर एक दिवशी घरी आलो. आमचे वडील प्रोफेसर, म्हणजे असं पाहता क्षणी कळायचं की ते प्रोफेसरशिवाय काही असूच शकत नाही. तर मी घरी आलो आणि हैदराबादमध्ये थोडी जागा असायची राहायला. अशा समोर 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या अंगणात. बैस म्हणाले, बसलो. आता मराठीत बैस म्हणतात का बस म्हणतात? बैस, दोन्ही चालतात. चला, मला असं मधून विचारत राही ना मी. तर त्यामुळे मला वाटतं तुला जेवढं खेळता आलं असतं तेवढं खेळलायस तू, पण तुला बोलतासुद्धा येतं थोडं, तू कॉमेंट्री का नाही करत? तर तू ऑल इंडिया रेडिओमध्ये जाऊन भेट लोकांना. आता हैदराबादमध्ये जो कोणी फ्रेंच शिकला आहे तो माझ्या वडिलांच्या क्लासरूममधूनच गेलेला आहे. आणि हैदराबादमध्ये माझी डायरेक्ट तुमची ओळख नसली तरी ओळख होतेच. मोठं गाव होतं हो हैदराबाद, आमचं मोठं गाव होतं. तर मी गेलो ऑल इंडिया रेडिओमध्ये आणि त्यांना सांगितलं की अंडर-19 टेस्ट मॅच आहे, त्याला अंडर-19 कॉमेंटेटर का नाही? कसं म्हणालो माहिती नाही. मला जे सांगायला मला तयारी करून पाठवलं होतं ते जाऊन सांगितलं मी तिथे. मग त्याच्यानंतर त्यांनी ऑडिशन दिलं मला. मी स्वतः मॅच खेळत होतो, सिनियर डिव्हिजन मॅच होती आमची, A डिव्हिजन खेळायचो मी.
हे लोकांना सांगायला आवडतं की यांनी कधी हातात बॅट धरली नाही म्हणून, पण हरकत नाही, आता वय झालं तर हरकत नाही. मी इंटर युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलो, म्हणजे हैदराबाद शहरातल्या सगळ्या कॉलेजेसची जे टीम व्हायची ते. आणि एक दिवशी मी किट बॅगमध्ये एक कॅसेट प्लेअर घेऊन गेलो, आणि तेव्हा कॅसेट प्लेअर केवढे असायचे, छोटेसे नसायचे, वॉकमन वगैरे पण आले नव्हते अजून. आणि आमची मॅच चालू असताना त्याच्यावरच एक 15-20 मिनटं कॉमेंट्री केली, ती ऑल इंडिया रेडिओला दाखवली. त्यांनी ऑडिशनला म्हणजे बोलावलं मला. तेव्हा ना आकाशवाणीवर दिवसभर मॅच चालायची, पण 2 ते 2:10 ते न्यूजसाठी ब्रेक व्हायचा. तेव्हा ऑडिशनचा चान्स मिळायचा लोकांना, 7-8 मिनटं कॉमेंट्री करायची तेवढ्यात. तर ती केली आणि बरेच दिवस काहीच झालं नाही. तर आमच्या हैदराबादमध्ये एक उर्दूच्या प्रोफेसर होत्या. त्यांना आमच्या वडिलांनी सांगितलं की अरे तुमची ओळख आहे का कुठे, मुलाची टेप आहे, त्यांनी पाहिलं नाही. अरे हमारे बगल में ही रहते उन्होंने बुला ले, खाने पे बुला ले तो मैं आज दिखाएंगे उनको म्हणे. आणि तेव्हा तिथे एक बावेजा नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांनी ऐकलं आणि म्हणाले की वय एवढं कमी असलं तरी काय, पण मला आवडलं जे मी ऐकलं, तर मी पुढची मॅच देतोय तुला. आणि लहान असताना काय असतं, चुका करायची एकतर भीती नसते, चुका केल्या तरी लोकांना वाटतं लहानच आहे, हरकत नाही. अशा चुका करत 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 चान्स मिळाला. नाही, पण ते तर अंडर 19चं झालं. नंतर मग पुढं म्हणजे हे एवढ्या मोठ्या ही ॲक्च्युली त्यावेळेला तर खरं नाही, रणजी ट्रॉफी मॅचेस केल्या मग मी 2-3. ॲक्च्युली पहिली रणजी ट्रॉफी मॅचच होती. रणजी ट्रॉफी मॅचेस 2-3 केल्या. आणि मग 83 साली वर्ल्ड कप नंतर हैदराबादला एक मॅच होती इंडिया पाकिस्तानची. 3 मॅचेस होत्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. तेव्हा मी अहमदाबादला शिकायला होतो. तर मी तिकडनं एक दिवस क्लासेस सोडून एक दिवस आलो, ती मॅच केली. कारण आमचे जे प्रोड्युसर होते तिथे ते खूप वेल नोन डॉक्युमेंटरी मेकर होते. त्यांना क्रिकेट एवढं आवडत नव्हतं, पण क्रिकेट करायला लागायचं. दूरदर्शनच्या काळात असं असायचं तेव्हा. ते म्हणाले की फक्त दिल्लीहून का यायला पाहिजेत कॉमेंटेटर, आपले लोकल का नाही. म्हणून त्यांनी मला असे 1-2 स्टिंट्स दिले करायला. दिल्लीला एक शुरजीत सेन म्हणून असायचे, आपले ऑल इंडिया रेडिओचे न्यूज रीडर होते, ते दूरदर्शनमध्ये होते. त्यांनी ते ऐकलं आणि मग मला आणखी 2 वन डे इंटरनॅशनल्स मिळाल्या. मग ते मुनाभाईमध्ये म्हणतात ना सर, बनते बनते बन गया. नाही, मला आठवतं की म्हणजे नरोत्तम पुरी वगैरे त्यावेळेला सगळे असे खूप स्टॉलवर्ड्स होते. मराठीमध्येही लोक कॉमेंट्री करायचे. आम्ही खूप कॉलेजमध्ये असताना चेष्टा करायचो त्याची, कारण ती खूप विनोदी असायची. फार सुंदर फटका चेष्टा करतात कॉमेंटेटरची म्हणजे, आणि याचा हा सुरेख फटका, आपण ओ तो झेलबाद असं अशा प्रकारची ती असायची. हो, मी पण मराठी कॉमेंट्री ऐकली एकदा, पण त्याच्यात मला क्रिकेट कमी आणि मराठीत जास्त दिसलं. ते बलराज सहानी म्हणायचे ना एकेकाळी की अब हिंदी में समाचार सुनिए गलत बात है, अब समाचार में हिंदी सुनिए. तसं झालं. पण मग यातला मेजर ब्रेक म्हणू आपण, तो कधी आणि कसा मिळाला? तो झाला मला वाटतं 1991 साली, जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेलो. तेव्हा त्यांना टेप पाठवायला लागली मला, कारण इंडियन कॉमेंटेटर्सचं नाव एवढं नव्हतं तिथे, फक्तच ऑल इंडिया रेडिओमधनं यायचे. आणि आता म्हणता येईल मला एवढ्या वर्षानंतर की तुम्ही फक्त ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर फार वर्ष कॉमेंट्री जर केली तर वाईट सवयी लागायच्या, कारण वाईट सवयी माफ होत्या तिथे. पण म्हणजे अशी कुठली, म्हणजे अशी एखादी की कोणती गोष्ट की जी वाईट होती ती लक्षातच येत नव्हती, किंवा लक्षात आली पण ती दुरुस्त होत नव्हती? काय स्वतःबद्दल जास्त बोलायचं, ह्या लँडमार्कला मला पाहिजे करायचं, तयारी एवढी नसायची तेव्हा, कारण आपण जे म्हणतो ते चालायचं. दूरदर्शन यायच्या आधी रेडिओ कॉमेंट्रीवर मी जेव्हा पहिल्यांदा 19 वर्षाचा मुलगा होतो, मी बघायला गेलो की बाकीचे कॉमेंटेटर्स काय म्हणत आहेत, आणि मला असं वाटायचं पण हे तर झालं नाही आहे. पण जर कॉमेंटेटरनी सांगितलं तर ते झालं. हो ना. कोणाला माहिती की स्क्वेअर कट नव्हता, कव्हर ड्राईव्ह होती म्हणून. म्हणून मला जेव्हा पहिल्यांदा मी सुरुवात केली तेव्हा मी आय यूज टू होप की मी ज्या मॅचवर रेडिओ कॉमेंट्री करतोय ती मॅच दूरदर्शनवर सुद्धा असावी, म्हणजे कळेल लोकांना की असं होत आहे म्हणून. आणि मला वाटतं की 21-22 वर्षाचा होतो तेव्हा एक नॉकआउट गेम होती हैदराबाद आणि सौराष्ट्र, आणि ती आमच्या रेल्वे ग्राउंडवर होती जिथे कॉमेंट्री बॉक्स नव्हता. म्हणून ते बांबू वगैरे लावून असं एक बनवलं होतं, मचान केलं होतं तिथे. आम्ही त्याच्यावर चढून कॉमेंट्री करत होतो, पण मॅच बघणारे आमच्या खाली होते तिथेच. तर तुमची जर चूक झाली तर ते खालनं आमच्या हैदराबादी भाषेत शिव्या द्यायचे.
काय म्हणायचे ते आता मला सांगता येणार नाही ते, पण त्याच्यामुळे मला ते शिकलो तेव्हा तिथे की आपण जर चूक केली तर लोकांना इमिजिएटली त्याचं रिॲक्शन येतं. आणि दॅट वॉज वन ऑफ माय बेस्ट लर्निंग एक्सपिरियन्सेस की लहानपणी प्रेशर सिच्युएशनमध्ये जाणं चांगलं असतं. मग मी दुलीप ट्रॉफी मॅच केली होती एक खूप वर्षांनी, आणि माझ्या वडिलांनी का माहीत नाही पण ती रेकॉर्ड करून ठेवली होती कॉमेंट्री थोडी. आणि त्या काळी आम्ही रेडिओवरच त्या काळी मी आणि अनिता आमची बायको, आमचं लहान, मी 24 वर्षाचाच होतो लग्न झालं तेव्हा आमच्याकडे आम्ही पैसे वाचवून एक डबल कॅसेट प्लेअर घेतलं होतं तेव्हा. म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती डबल कॅसेट प्लेअर. त्याचा फायदा काय झाला की ही कॉमेंट्री जी ऑडिओ कॅसेटवर होती ती दुसऱ्या कॅसेटवर ट्रान्सफर करता आली. ती मी रेडिओ ऑस्ट्रेलियाला पाठवली. पाठवायची कशी, मी कुरिअरकडे गेलो, कुरिअरनी सांगितलं की एवढा खर्च होईल, टेप घेऊन घरी आलो परत. मग मी ती रजिस्टर्ड पोस्टनी पाठवली आणि त्याच्यावर एक असं नोट लिहिली की आमची कॉमेडी स्टाईल वेगळी असते, आम्ही एक माणूस 20 मिनटं कॉमेंट्री करतो, तुमच्यासारखं असं नसतं बघा. मग त्यांना आवडलं ते. ऑस्ट्रेलियाला गेलो आणि तिथे जग बदललं. हो. खूप फरक पडला तिकडे जाऊन. 91 साली. पण त्याच्यानंतर आता असं आहे की आता आपली कॉमेंट्री बदलली. आता महिला क्रिकेट एक्सपर्ट, महिला कॉमेंटेटर आल्या, सगळंच बदललं. क्रिकेट खूप छान घडलं हे. खूप चांगले कॉमेंटेटर्स आलेत. पण आपलं क्रिकेट खेळणं पण बदललंय. म्हणजे आता असं आहे की बऱ्याच जणांना, म्हणजे पूर्वीचे जे प्लेयर्स होते ज्यांच्याबद्दल आपण फक्त ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे पण त्यांना बघितलेलं नाही आहे. अनेक प्लेयर्स, म्हणजे मला तर आठवतं की सांगा ना, नाही, इंडियन न्यूजमध्ये वगैरे पूर्वी ते क्रिकेटची छोटी दाखवायची 2-3 मिनिटांची. तर मला आठवतं लहान असताना काही वेळेला त्याच्यासाठी सिनेमा बघायला जायचो, कारण ते तेवढं ते केलेलं आहे. तर त्यामुळे आपण एका वयाचे आहोत. असं म्हणायचंय का? तसं नाहीये. मला तुम्ही जे म्हणालात ते ऐकून इतकं बरं वाटलं, कारण तुम्ही लहान आहात अजून माझ्यापेक्षा. तर पण एकूण म्हणजे ॲप्रोचमध्ये बदल झाला तो आपण बघतोय. पण खेळामध्ये काही झालं आणखीन, म्हणजे क्रिकेट कसं बदललं या 40 वर्षांमध्ये? खूपच बदललं आहे. जसा आपला देश बदलला आहे त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेट बदललं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तेव्हा एका दिवसात तुम्ही जर 250-250 रन केले तर ठीक मानलं जायचं. 300 रन जर केले तर फारच छान. आणि आमचे वडील आम्हाला जे क्रिकेट शिकवायचे ते म्हणाले पहिल्या इनिंगमध्ये 300 केलं तर तुम्ही मॅच हरू शकत नाही. बॅटिंग पण आपण कशी करायचो, वर बॉल मारायचा नाही. गावस्करांनी एकदा सांगितलं की बॉल वर मारला तर ग्राउंडला त्यांना हे बॅट वर धरून राऊंड्स मारायला लागायचे पनिशमेंट म्हणून. कारण आपण बॅटिंग का करायचो त्या काळी, आऊट न व्हायसाठी बॅटिंग करायचो. आता रन करायसाठी बॅटिंग करतात लोक. पण ह्या मागचं काय होतं, म्हणजे कारण त्यावेळेला हे म्हणजे असं की ब्रॅडमन वर म्हणजे मारणे आणि बरेच प्लेयर्स, तर ते मोठे प्लेयर्स होते, त्यांचं जगभरात नाव होतं आणि ते मारायचे वर. तरी मग आपल्याकडच्या प्लेयर्सना असं की वर मारायचं नाहीच. तेव्हा स्टॉक मार्केट तेव्हा पण असायचं, पण आपण फक्त बँकेतच पैसे ठेवायचो. कारण तेव्हा आपल्यात एकतर कॉन्फिडन्स कमी होता, देशातच कॉन्फिडन्स कमी होता. आऊट व्हायचं नाही हे सर्वात महत्त्वाचं. वर जर बॉल मारला तर आऊट व्हायची शक्यता वाढते. तर वर मारायचाच नाही बॉल. आऊट व्हायचे किती किती पॉसिबिलिटीज असतात. तुम्ही बोल्ड होऊ शकता, LBW होऊ शकता, कॉट बिहाइंड होऊ शकता. ते जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करायचं. तर वर मारायलाच नको, खालीच मारा. तर तेव्हा पूर्णच क्रिकेट कम्प्लिटली पूर्ण वेगळा खेळ होता. तेव्हा बदलायला लागला. सचिन, सहवाग वगैरे आल्यानंतर थोडा बदलला. तेव्हा पण थोडे मुश्ताक अलीसारखे प्लेयर तेव्हा असायचे 40sमध्ये, असे मधून असायचे प्लेयर. पण वर मारलं तर कोचेस तुम्हाला रागवायचे तेव्हा. आमच्या लेवलला सुद्धा कोचेस नव्हते आम्हाला, पण वर मारायचा नाही बॉल. वर मारला तर हे क्या खेळताय नो वगैरे असं. तर तो फरक पडला. मग 50 ओव्हर क्रिकेट जेव्हा आलं तेव्हा थोडा फरक पडला. आणि आता तर खाली कोणी मारतच नाही. वैभव सूर्यवंशीला सांगितलं जमिनीवर मार तर ते म्हणेल तो कुठला खेळ. तर खूप फरक पडला. पण कॉन्फिडन्सनी पण फरक पडला. आपला देश खूप बदलला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत. तेव्हा जेव्हा लोक बाहेर जायचे, किटबॅगमध्ये 2 बॅट्स असायच्या. बॅट मोडली तर प्रॉब्लेम. आता 15 बॅट्स असतात. पण आता सगळं जग आपल्याकडे बघतं. आम्हाला तेव्हा सांगितलं जायचं की
इंग्लंडमध्ये किती छान खेळतात. आम्हाला असं वाटायचं की आपण जे काही करतो त्याच्यापेक्षा जास्त ते चांगलं करू शकतात. हा कॉन्फिडन्स पूर्ण बदलला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा BBC वर गेलो, मला अजूनही आठवतं 96 साली पहिल्यांदा BBC टेस्ट मॅच स्पेशलवर जेव्हा मी कॉमेंट्री करायला गेलो तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती, नीट कर, कारण तू भारताचा रेप्रेझेंटेटिव्ह आहेस इथे. जर मी कॉमेंट्री बरी केली तर लोकांना जाणीव येईल की भारताचे कॉमेंटेटरसुद्धा चांगलं करू शकतात इंग्लंडला जाऊन. ते आजच्या कॉमेंटेटरना वाटणार नाही. तर आपलं माइंडसेट खूप बदललं आहे. खूप 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 बदललं आहे. तुम्ही माझ्या वयाचं म्हणाला, तुम्हाला पण माहिती असेल. पण जेव्हा पहिल्यांदा मग ऑस्ट्रेलियाला गेला त्यावेळेचा काय होता अनुभव? फारच छान. कारण पहिल्यांदा मी पाहिलं कॉमेंट्री अशी टीम स्पोर्टसारखं होतं. स्कोरर मदत करायचा, दुसरा कॉमेंटेटर मदत करायचा. समजा मी काय म्हणतोय आणि मला स्टॅट पाहिजे काहीतरी, दुसरा कॉमेंटेटर येऊन द्यायचा. हे मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि आपण कशी गप्पा मारतोय तसं 3 लोक मिळून मॅच बघतायत आणि मॅचबद्दल गप्पा मारतायत. आपल्याकडे कसं व्हायचं, मी जोपर्यंत म्हणजे जेवढं मी पाहिलं होतं आणि जेवढा माझा एक्सपिरियन्स होता की एक माणूस 15 मिनिटाचं भाषण देतो आणि मग दुसरा माणूस येऊन मॅचबद्दल 15 मिनिटाचं भाषण देतो. तिथे तसं नव्हतं, गप्पा मारायचे. आणि इंग्रजीत एक मी म्हणजे BBCवर वाचलं होतं, कॉमेंट्री शुड बी लाईक 2 फ्रेंड्स हू आर चॅटिंग अँड लेटिंग द वर्ल्ड लिसन. ईव्स ड्रॉप. 2 मित्र बोलत आहेत, 3-4 मित्र बोलत आहेत. आता आपण दोघं बोलतो हे सगळे ऐकतायत. एवढ्यासाठी म्हणालो की कठीण प्रश्न नाही विचारणार नंतर. पण कॉमेंट्री तशी असू शकते हे तिथे गेल्यावर मला कळलं. पण त्यांनी पहिल्यांदाच कोणा भारतीयाला कॉमेंट्री एक गेले होते आपल्या आधी, तुम्हाला आठवतात की नाही, विजय चक्रपाणी म्हणून होते, VM चक्रपाणी. ते मायग्रेट झाले तिथे. पण तिथे जाऊन मग तिकडे ते कॉमेंट्री करायला लागले. पण आपला ॲक्सेंट तिथे कोणी ऐकलाच नव्हता. तरी अशी गंमत वाटली लोकांना की हा ॲक्सेंटमध्ये पण कोण येऊन कॉमेंट्री करतोय. मजा आली खूप. पण त्यांनी स्वीकारलं, म्हणजे त्या बाकीचे जे सह कॉमेंटेटर खूपच. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खूप फरक होता. तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये स्वीकारायचे, इंग्लंडमध्ये चुका काढायला थांबलेले असायचे. ते अजून बदललं नाही आहे. पण मग त्याचे काही असे की बाणेदारपणानं केलं वगैरे असे काही किस्से अनुभव करू दिलं नाही मी. कधी कधी म्हणजे असायचं तिथे. पण लकीली मला चांगली लोकं जास्त भेटली. लोकांना वाईट लोकं भेटतात, मला भेटली थोडीफार, पण जास्त चांगली लोकं भेटली. ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगली लोकं भेटली, त्यांनी खूप मदत केली माझी. तर फरक पडला. तेव्हा 30 वर्षाचा होतो मी. खूप फरक पडला. नाही, मला आणखीन एक म्हणजे बॉलर्स, म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आता सुरुवात केली तेव्हा 84-85 साल होतं. पण त्यावेळचे बॉलर्स जर आपण डोळ्यासमोर आणले, म्हणजे इम्रान, लिली, थॉम्सन, बॉथम, वेस्ट इंडिजमधले तर एक कर्दन, काळच, आणि त्यांच्यासमोर आपले प्लेयर्स, मग तो गावस्कर असेल, वेंगसरकर, पण मुख्य गावस्कर, आणि आत्ताचे बॉलर्स आणि आत्ताचे आपले बॅट्समन. तर काय कसं आता सुद्धा आहेत. गेम बदलतो, पण जसं आपलं वय वाढतं, आपल्याला लहानपणी आपण जे बघितलं ते खरं आणि जास्त चांगलं वाटतं. तर आता जेव्हा 50 ओव्हरचं क्रिकेट आलं तेव्हा सगळी लोक काय म्हणाले, त्याचं नाव चिप दिलं होतं पैजामा क्रिकेट. कारण असे रंगीत कपड्यात खेळायचे. तर ज्या लोकांनी पहिल्यांदा 50 ओव्हरचं जे क्रिकेट खेळले तीच लोकं जेव्हा 20 ओव्हरचं क्रिकेट सुरू झालं तेव्हा म्हणाले हे कसलं, हे काही क्रिकेट नाही. तर जसा काळ बदलतो तसं आपल्याला सुद्धा बदलायला लागतं. कारण आपण जर म्हणालो की आम्ही जे पाहिलं तेच चांगलं होतं तर मग आपणच मागे पडतो. तर आता तुम्ही जे म्हणता तेव्हा बॉलर्स अप्रतिम बॉलर्स होते, पण त्याच्यानंतर सुद्धा अश्विन कमी नव्हता. बुमरा एखाद वेळ त्यांच्यापेक्षा जास्त चांगला आहे. यावेळेला जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेलो, लोक म्हणत होती बुमरा इज द ग्रेटेस्ट बॉलर टू हॅव व्हिजिटेड ऑस्ट्रेलिया. अच्छा. तर आता पण आहेत तसे बॉलर्स, पण आता T20मुळे बॉलर्सचा रोल जरा बदलला आहे ना, त्याच्यामुळे ती थोडी भीती कमी झाली आहे. पण आता सुद्धा आहेत. बॅटिंग विदाऊट हेल्मेट, पण तेव्हा हेल्मेटच नव्हतं. तेच तर म्हणतोय मी. तर त्यावेळेला त्यांना फेस करणं त्या बॉलर्सना. आता मला गंमत सांगतो, हेल्मेट आल्यापासून हेड इंजुरीज वाढलेत. हेल्मेट नसताना हेड इंजुरीज व्हायचे नाहीत, खूपच कमी व्हायचे. कारण एक आपल्यात इन्स्टिंक्ट असतं की डोक्याला बॉल लागू शकत नाही. जास्त बॅकफुटवर खेळायचे लोक, की तेवढाच जास्त अर्धा सेकंद किंवा अर्धा पाव सेकंड मिळत असेल बॅकफुटवर खेळायचे. बॉल असा बघायला मिळतो, असं डोकं काढता येतं, बॅकफुटवर खेळायचे. आता हेल्मेट असल्यामुळे समोर जातात,
त्याच्यामुळे बॉल जास्त लागतो डोक्याला. पण हेल्मेट असल्यामुळे भीती गेली आहे. तर हेल्मेट नसताना आपलं एक सर्वायवल असायचं. तेव्हा तसंच असायचं ना. आता समजा तुम्ही लोकांना सांगितलं की आमच्या काळी इंटरनेटच नव्हतं, ते म्हणजे असे कसे जगलात तुम्ही विदाऊट इंटरनेट, आम्ही पुस्तकातनं वाचायचो. तर तसं तेव्हा हेल्मेट नव्हतंच. तर ओके. पण म्हणजे आत्ताच्या प्लेयर्सना जास्त क्रिकेट खेळणं जास्त ॲडव्हान्टेजियस आहे असं नाही वाटत? थोडंफार. पण कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे आता की IITची परीक्षा लिहिल्यासारखं आहे. तर त्या दृष्टीने वर येणं जास्त कठीण झालं आहे थोडंफार. पण गेम बदलली आहे पूर्णपणे. तेव्हा कसं असायचं, तुम्ही दिवसभर बॅटिंग करू शकता का? गावस्कर 1.5 दिवस बॅटिंग करू शकायचं. राहुल द्रविड 1.5 दिवस बॅटिंग करायचा. IPLमध्ये तुम्ही 15 बॉल खेळायसाठी प्लेअरला सिलेक्ट करता. तर इमिजिएटली आपल्याला काय वाटतं की अरे 1.5 दिवस खेळणं कुठे आणि 15 बॉल खेळणं कुठे, हे तर सोपं झालं. पण तुम्हाला 15 बॉलमध्ये जर 40 रन मारायचे असले ते सोपं नाही. तर ते पण कठीण आहे, पण वेगळ्या तऱ्हेने कठीण आहे. तर हे जसा काळ बदलतो तसं आम्हाला ते रिस्पेक्ट करायला लागतं. मी जर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून म्हणाले की हे काय, हा कसला शॉट खेळतो, हे पण कठीण आहे, पण वेगळ्या तऱ्हेने कठीण आहे. मी सगळ्यांना हेच सांगतो की तुम्हाला जर टेस्ट क्रिकेट आवडत असेल तर तुम्ही जेव्हा T20 बघाल तेव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये जे तुम्हाला आवडतं ते शोधू नका इथे, कारण ते तुम्हाला सापडणार नाही. हा वेगळा गेम समजून बघा तुम्ही आणि मग तुम्हाला आवडेल. सिमिलरली विमेन्स क्रिकेट जेव्हा बघता तुम्ही तेव्हा पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जे आवडतं तुम्हाला ते शोधू नका ह्याच्यामध्ये, कारण हा वेगळा खेळ आहे. जेव्हा तुम्ही व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांचं क्रिकेट बघता तेव्हा पण तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हा गेम वेगळा आहे आणि मग तुम्ही त्यातले स्किल एन्जॉय करू शकाल, कारण हा खेळ आपला सगळ्यांसाठी आहे. म्हणजे हे सगळं पटण्यासारखं आहे. पण अदरवाईज जे पाहिजे ते होतंय सांगत नाहीये ना मी. नाही, पण म्हणजे की असं काही आता म्हणजे कॉमेंट्री जर आपल्याला करत राहायचं असेल हो. तर आपल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे असं नाही आहे ना? असू शकतं कधी कधी, 2-3 कारणांसाठी असू शकतं. पण सोशल मीडिया आल्यानंतर खूप फरक पडला. कारण आजकाल आपल्या गेममध्ये सर्वात जी काळजीदायक गोष्ट झाली आहे ते की जसे सिनेमात PR कंपनीज असायच्या, ॲक्टर्सच्या, मूव्हीजच्या, तसे प्लेयर्सच्या पण आता PR कंपनी झाल्या, जे सोशल मीडियावरती जर तुम्ही ते कोणी प्लेयरच्या विरुद्ध काही बोललात तर तुमच्यावर एकदम पावसासारखं ते येतं आणि तुम्ही असं जेव्हा बघाल तेव्हा वाटेलच ना की अरे माझ्याबद्दल एवढं वाईट का बोलतायत, पर्सनल, घाणेरडं, वाईट. पण ते पण आपण शिकायला लागतं की हा आजचा काळ आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काय करता येतं का? मला एकदा कोणीतरी सांगितलं होतं, शर्ट फाटला तर शिवता येतो, आभाळ फाटलं तर काही करता येत नाही. तर आभाळ फाटलेला आहे सध्या सोशल मीडियावर, तर त्याच्यातनं आपल्याला रस्ता काढायला पाहिजे. तर आता मला खूप मजा यायची लोकांशी इंटरॅक्ट करायला, ते आता नाही करता येत. पण हे आहे की PR वगैरे हे वाढण्याने खूप कठीण झालं आहे. आता कॉमेंट्री आधी खूप मजा यायची, जास्त मजा अजूनही येते, पण आता कठीण झालं आहे जास्त. हर्षा, हा मुद्दा सुरू आहे म्हणून ह्याच मुद्द्यावर प्रश्न विचारतो. एक कॉमेंट्रेटर म्हणून किती भीती वाटत राहते, कारण सोशल मीडियाचा पुढचं गोष्ट आली आहे AI जनरेटेड आणि बऱ्याचदा तुमच्या मागे एक वेगळा ऑडिओ लावून ते सादर केलं जातं. याची आत्ता किती भीती वाटते या संदर्भात? प्रचंड, खूपच जास्त. कारण आधी आपल्याला सांगता यायचं की पहा आवाज माझा नाही आहे किंवा मी इथे नव्हतोच, मी असं बोललोच नाही. आता लोक म्हणतात पहा तुम्ही म्हणालात ना, आणि माझ्याकडे प्रूफ काय आहे की मी काय म्हणालो नाही. मी स्वतः ऐकलेलं आहे आणि मला स्वतः कळलं नाही की तो माझा आवाज आहे की नाही आहे. काय करता येईल? आहे. कधी कधी मला वाटतं की चांगल्या काळात केली कॉमेंट्री. पब्लिक लाईफमध्ये असणं कठीण व्हायला लागलं आहे. तो चांगला काळ जर आठवायचा, 70मध्ये गावस्कर आले, 90मध्ये सचिन आला, त्याच्यानंतर विराट आणि रोहित आला आणि आता वैभव सूर्यवंशी आला. ह्या जो मोठ्या प्लेयर्सचा इमर्जन्स असतो ना, यावेळेला आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती किती कारणीभूत ठरते गावस्कर तयार व्हायला, सचिन तयार व्हायला, विराट रोहित तयार व्हायला आणि आजचा वैभव तयार व्हायला? लोक म्हणतात की इंडिया एक बॅटिंग देश आहे, बॉलिंग देश नाही. आता विजयनी काय काय नावं सांगितली मला, गावस्कर, तेंडुलकर, कोहली, आता सूर्यवंशी.
कपिल देव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, अनिल कुंबळे, ही आपण नावं नाही घेतली. अनिल कुंबळे 600 विकेट, रविचंद्रन अश्विन 550 विकेट. आपण पूर्ण वेळा काय म्हणालो, कुंबळे बॉल टर्न करू शकत नाही, अश्विन इकडे करू शकत नाही. किती 1100 विकेट घेणं इज नॉट बॅड. पण काय विचारलंस? या ज्या मोठ्या परिस्थिती- प्लेयर्सचा परिस्थिती. जग गाजवतात, हो. खूप मोठे होतात, त्यांचा बोलबाला जास्ती होतो. पण त्यांचा जो इमर्जन्स असतो ना, त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती किती कारणीभूत असते. म्हणजे अगदी सचिन जो एकदा माझ्या आजूबाजूच्या वेळेला आला त्यावेळेला फायनान्शियल रिफॉर्म्स होते भारतामध्ये. हो. अशा ज्या गोष्टी होतात, रोहित आणि विराट जेव्हा आले तेव्हा स्मार्टफोनची क्रांती आलेली होती. तर ह्या ज्या गोष्टी जगात मगापासून आपण म्हणतोय की जग बदलतंय, क्रिकेट बदलतंय, तर या आजूबाजूच्या जेव्हा गोष्टी बदलत असतात त्याचा किती परिणाम त्या पिढीवर, त्या पिढीतल्या खूप जास्त मोठ्या झालाय. क्रिकेटरवर होतो. खूप जास्त झालाय. पण दोन तऱ्हेने बघता येतं. एक तर त्यांच्यावर खूप प्रेशर वाढलंय आणि त्यांना पैसे इतके जास्त मिळत आहेत जे त्यांच्या आधीच्या पिढीला, म्हणजे इवन जेव्हा विराटनी सुरू केलं त्याला जर कोणी सांगितलं असतं की आज 27 कोटी रुपये तुम्हाला मिळू शकतील एक सीझन IPL खेळायचं, त्याला पण म्हटलं असं शक्य नाही. 10 वर्षात लोक म्हणतील अरे 27 कोटीबद्दल हा माणूस येऊन स्टुडिओमध्ये असं बोलला म्हणून. तर ते एक बदललंय. फार लहान वयात त्यांना खूप जास्त प्रसिद्धीसुद्धा मिळते. म्हणजे आता इंडियन टीम इंग्लंडला गेलेली आहे, किती प्लेयर गेलेत? प्रोमोमध्ये एकच दिसतो. 15 वर्षाचा मुलगा येतो. 15 वर्षाच्या वयाला आपण काय करत होतो? कधी कधी आईचा हात धरून सुद्धा जात होतो. ह्या वयात एवढी प्रसिद्धी, एवढे पैसे, फरक पडणारच ना. इमिजिएटली त्याला काय कळेल? मला माहिती होतं त्याच्यापेक्षा जास्त नातेवाईक आहेत मला वाटलं त्याच्यापेक्षा खूप जास्त मित्र आहेत माझी अनोळखी माणसंसुद्धा माझे कोच होते. आता हे सगळं प्रेशर सांभाळायला फार कठीण होतं. वैभवच्या आधी प्रॉडिजी कोण आला होता? सचिन तेंडुलकर. फरक काय होता? अजूनही एवढ्या वर्षानंतर एक गोष्ट बदलली नाही आहे की तुमच्या घरात वातावरण कसं आहे, तुम्हाला सांभाळणारं कोण आहे. मी बऱ्याच वेळेला प्लेयर्सना सांगतो, एक मोठा भाऊ सगळ्यांना असला पाहिजे, जो कधी तुम्ही जर चूक केली तर खांद्यावर हात ठेवून बैस रे, असं नको करू सांगणारा, कधी कधी रागावणारा, पण तुमचंच हित शोधणारा माणूस असा कोणीतरी सगळ्यांना पाहिजे. सचिनच्या करिअरमध्ये सर्वात मोठी भूमिका त्याच्या मोठ्या भावाची होती. जे आता सचिनसारख्या माणसाला एकदम असं मार्ग सोडून जाणं किती सोपं होतं, पण सोडून गेला नाही, कारण त्याचा एक सपोर्ट सिस्टम होती त्याची. मला बरेच वेळेला असं वाटतं, आणि मी सजेस्ट केलं होतं एकदम, जास्त माझं BCCIशी वगैरे माझं बोलणं नसतं, की हे जे यंग मुलं आहेत त्यांना अर्धे पैसे द्या तुम्ही, जे IPLमधनं येतात ते, आणि बाकीचे अर्धे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरेस्ट फ्री बॉन्ड्समध्ये ठेवा, म्हणजे सेफ असतील. 35 वर्षाचे जेव्हा होतील त्यांना एवढा मोठा कॉर्पस मिळेल. पण आता तसं बदललं आहे, काळ बदलला आहे, नक्कीच कठीण झालं आहे आता, आणि त्यांना ते कठीण करण्यात आपला पण रोल आहे खूप. आपण सुद्धा कठीण करतो. सचिनचं 100 इतकं कठीण का गेलं? आपल्यामुळे. तर आपण पण इतकं बॉक्स ऑफिस झालं आहे, जिथे बघतो तिथे बॉक्स ऑफिस झालं आहे. फायदा एकच आहे त्याचा, की क्रिकेटर्स इतके असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मागच्या आवाजाला पण जरा लोक ओळखायला लागतात. पण हर्षा, म्हणजे सचिन काय किंवा राहुल द्रविड काय, म्हणजे आता ही टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं म्हणून. तुम्हाला माहिती आहे की नाही, सचिन आणि राहुल बॅटिंग करत असताना पाकिस्तानच्या विरुद्ध फक्त मराठीत बोलायचे. अच्छा. बाकी कोणाविरुद्ध खेळताना मराठीत बोलत असतील नसतील माहीत नाही, पण पाकिस्तानच्या विरुद्ध खेळताना दोघं एकमेकांशी मराठीत बोलायचे. त्यांना कळू नये म्हणून. तर त्यांचं म्हणजे त्यांचं मराठी असणं, मराठी मध्यमवर्गीय असणं, हो. हे त्यांचं व्यक्तिमत्व. कारण बाकी सगळ्या प्लेयर्समध्ये त्यांचं वेगळेपण, त्यांची रुजुता, त्यांचा साधेपणा हा फार, त्याचं खूप कौतुक होत राहिलं कायमच, आजही होतं. हो. तर त्याच्यामध्ये या बॅकग्राऊंडचा किती वाटा आहे असं वाटतं? फक्तच महाराष्ट्रीयन असल्यामुळे असेल की नाही हे मला नक्की माहीत नाही, कारण दुसरे पण बरेच प्लेयर्स होते. तुम्ही बघा, ज्यांचे 14, 15, 20 वर्षाचं करिअर असेल त्यात एक कॉमन गोष्ट असते,
की ते कधी असं मार्ग सोडून गेले नाहीत कधी, आणि त्यांनी पूर्णपणे क्रिकेट आधी समोर ठेवलं. राहुल द्रविडच्या वडिलांना भेटायला होतं तुम्ही एकदा, जसं सचिन तेंडुलकरचे वडील होते त्यांच्याशी तसेच फोनवरनं बोललो. राहुल द्रविडचे वडील इतके असे सिम्पल साधे, त्यांना सगळ्या मॅचेस बघायला आवडायच्या. 94 साली जेव्हा आम्ही हायलाईट्स करायचो, राहुल जी मॅच खेळायचं त्याची VHS टेप त्यांच्या घरी जायची. त्यांच्याकडे असं पाहिलं ना की असं वाटत, असं तुम्हाला कधी वाटणारच नाही की राहुल कधी कोणाला फील्डवर शिव्या देऊ शकेल म्हणून, शक्यच नाही. तर तो फरक पडतो, नक्की फरक पडतो. फक्त महाराष्ट्रीयन असल्यामुळे पण आपल्याकडे असं थोडं आपलं मिडल क्लास, आपले व्हॅल्यूज असतात बरेच. मला पण म्हणजे असं वडील फोन करून सांगायचे कधी कधी, जरा केअरफुल राहा तो. असं मी एकदा जेफ्री बॉयकॉटला काहीतरी म्हणालो असंच, कारण ते ऑलवेज काहीतरी म्हणायचे ना, टोकत. मी पण असं एकदा काहीतरी म्हणालो. माझ्या वडिलांचा फोन आला की आपल्या कल्चरमध्ये आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची असं बोलत नाहीत. पण हा फॅमिलीचा खूप फरक पडतो. मला एकदा आठवतं, जेव्हा सुरुवात झाली माझी करिअरमध्ये, तेव्हा कसं असतं, आपण खूप इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. इम्प्रेस कसं करायचं, मोठे शब्द वापरा, दर इव्हेंटला असं काहीतरी मोठं गाजून काहीतरी झाल्यासारखं बोला. माझ्या भावाचा मला एक SMS आला, नेमकं तेव्हाच फोन सुरू झाले होते मला वाटतं. SMS आला का काहीतरी आलं, यू आर प्लेइंग टू मेनी शॉट्स, अ सिंगल इज अ गुड शॉट. कधी काही सिंगल घेत जा. पण असं सांगणारं सगळ्यांना असलं पाहिजे. वैभवसाठी असं सांगणारं कोणीतरी असलंच पाहिजे, जसं सचिनला सांगणारं होतं. हर्षा, खरं तर तुमच्या कॉमेंट्रीबद्दल बोलतोय आपण, पण मुलाखतकार हर्षा भोगले पण आम्हाला आवडतात. तुम्ही इतक्या मुलाखती घेतल्या आहेत, कधी ग्राउंडवर घेता, कधी जाहीर कार्यक्रमांमध्ये घेता. तुमच्या घेतलेल्या मुलाखतींमधली तुम्हाला की ज्याची खूप तयारी करावी लागली, ज्याच्यासाठी तुम्ही एक्साइटेड होतात, अशी कुठली होती मुलाखत? अशा खूप किंवा असतात. अशा कुठल्या होत्या मुलाखती? नाही, अशा खूप असतात, कारण तयारी केल्याशिवाय करता येतच नाही. ज्या दिवशी तुम्ही तयारी केल्या न करता कार्यक्रमात जाता, त्या दिवशी तुमची चूक व्हायलाच पाहिजे. कारण जर चूक नाही झाली तर तुम्हाला वाटतं असं न करता मला करता येईल. पण सर्वात कठीण मला एकच गेला, तो पटावडी बरोबर. कारण मला आधीपासून त्यांच्याबद्दल खूप असं वाटायचं, इतका ग्रेट माणूस, इतका टॅलेंटेड माणूस. एक डोळा गेला, एका डोळ्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, पण एकदाही म्हणाला नाही की जर माझे दोन्ही डोळे असते तर मी काय केलं असतं, एकदाही नाही. पण ना ते खूप लहान लहान उत्तरं द्यायचे, आणि मी अशी पूर्ण तयारी करून, एक तर आधी समोर पटावडी आले असं, आणि मी प्रश्न विचारला, म्हणजे संपला. अरे पण थोडं वी आर इन ऑ ऑफ देम, ते थोडंफार व्हायचं, बाकी एवढं नाही वाटलं. सर, तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला की सोशल मीडिया आल्यामुळे की लगेच लोक रिॲक्ट होतात, आबाळ फाटले, आणि खूप चांगल्या काळात मी कॉमेंट्री केली. पण तेव्हाही सर तुम्ही असं एखाद्या बॅट्समॅनविषयी, बॉलरविषयी कधी कमेंट पास केली, आणि असं कधी घडलं का की तो बॉलर नंतर कधीतरी येऊन भेटला, यार ऐसा नाही बोलना चाहिए था, अरे हे नको बोलायला होतंस, किंवा एकदाही नाही. कधीच नाही? नाही, किंवा चांगलं त्या काळात बोलून कधीच नाही. बरं, मला आता याला जुळूनच पुढचा प्रश्न होता की तुम्ही आता तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. तुम्ही आता almost- तसं नाहीये. पण आता होतं काही लोकांबरोबर होतं. हो, ओके, कुणीतरी येऊन असं बोललं असेलच. नुसतंच बोललं नाही, पण होतं. हे आता पतोडीचं सारखं चाललंय. आता हर्षाईन पतोडीच रोल. मला राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण कोणीही एकदाही म्हणालं नाही की तू कॉमेंट्रीमध्ये म्हणालास ते मला आवडलं नाही. एकदा मला अश्विनचा मेसेज आला की यू सेड दिस इन कॉमेंट्री, आर यू शुअर? तर म्हणालो हो, फॉर दिस रिझन. आणि आमचं एक खूप पोलाईट कॉन्व्हर्सेशन झाली त्याच्यानंतर. कारण मी म्हणालो की मोईन अलीने आपल्या स्पिनर्सपेक्षा एखाद वेळ बॉलिंग चांगली केली होती, त्याचा फक्त आला तुला खरंच असं वाटतं का म्हणून, आणि आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. हे चांगलं असतं. सचिन तेंडुलकरच्या लग्नाला गेलो, अनिल कुंबळेच्या लग्नाला गेलो, VVS लक्ष्मणच्या लग्नाला गेलो. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या ज्या कधी बाहेर आल्या नाहीत, कारण आम्हाला क्लिक्स आणि रील्सची गरज नव्हती तेव्हा. तर जो ट्रस्ट तेव्हा जो असायचा तो अजूनही कायम आहे, पण मग बदललं थोडंफार. आता जास्त कठीण जातं कॉमेंट्री करत असताना एखादी कमेंट करणं. कधी कधी आता मला ॲक्च्युली रेडिओपासून TV पर्यंत, आणि आता OTT किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट जे सगळ्या वेबसाईट्स आणि याच्यावर आले, तुम्ही ऑलमोस्ट सगळं ट्रान्झॅक्शन बघितलं सर. म्हणजे रेडिओ जिकडे फक्त ऐकणंच होतं, मॅन्युअल टायपरायटरपासून
अब्बा. कोणी हा रूम मॅन्युअल टायपरायटर बघितलंय? नाही, बघितलेले आहेत पण वापरणारं एक पोर्टेबल मी घेऊन फिरायचो सगळीकडे, कार्बन पेपर, एक्स्ट्रा रिबन. पहिल्यांदा ते टेलेक्सवर जायचं, मग ते फॅक्स जेव्हा आला तेव्हा आम्हाला वाटलं वा फॅक्स आला म्हणून. एनी हा तर ह्या सगळ्या ट्रान्झिशनमध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय कुठलं तुम्ही हे केलं ट्रान्झिशन? जसं ते मॅन्युअल हे असेल किंवा रेडिओ असेल, टी व्ही असेल किंवा कलर टी व्ही ट्रान्झिशन असेल किंवा आता डिजिटलचं कॉमेंट्री असेल, तर सगळ्यात जास्त एन्जॉय कुठला फेज केला तुम्ही कॉमेंट्रीचा? तुम्ही म्हटलं चांगला काळ तो होता, बट तरीही नाही, चांगला काळ एवढ्यासाठी होता की माणसं एका तऱ्हेची होती. त्यांचा जसा प्रोग्रेस होत गेला तसं त्यांच्यामुळे माझा झाला. जर ते नसते तर एखाद्या वेळी माझा झाला नसता. आम्ही सगळ्यांना सांगतो की सचिन तेंडुलकर जसा सूर्यासारखा होता, त्याचा लाईट आमच्यावर पण पडला थोडा. लोक सचिनची बॅटिंग बघायला टी व्ही ऑन करायचे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबरचा साऊंड ट्रॅक लोकांनी ऐकला. तर म्हणून तो काळ खूप वेगळा होता. आता इतकं भरभर होतं सगळं की कॉमेंट्री स्टाईल आमची पूर्णपणे बदलली आहे आणि आम्हाला बदलायलाच पाहिजे, कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे, ॲनालिटिक्स बदलले आहेत. आता इतका डेटा आहे, त्या डेटाप्रमाणे आपल्याला सगळं माहिती असतं प्लेअरबद्दल, पण तो डेटा आपल्याला माहिती असला पाहिजे. जर बॉलिंग चेंज झाली तर ती बॉलिंग चेंज का झाली? तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी विराट कोहली बॅटिंगला आला की लेफ्ट आर्म स्पिनर यायचा, पण ते माहिती असलं पाहिजे आपल्याला की का होतं आहे असं, की लेफ्ट आर्म स्पिनरच्या विरुद्ध ह्या इनिंग्स फेजमध्ये किती स्ट्राईक रेट असते त्याची, काय होतं, स्कोअर किती होतो, हे सगळं आता आपल्याला माहिती आहे. त्याची तयारी करायलाच लागते. त्या ह्याने थोडं कठीण झालं. आता कठीण म्हणण्यापेक्षा अभ्यास जास्त करायला लागतो. सर, आम्ही घरी मॅच बघत असतो त्यावेळेला अनेकदा असं होतं की चेंडू हवेत जातो आणि आम्ही असे फिंगर क्रॉस करतो की आता हा 6 असेल किंवा हे four माझ्यासारखं असेल. मराठी बोललात तुम्ही, फिंगर्स क्रॉस वगैरे असं. हा. आणि कॉमेंटेटर तिकडून म्हणतो की अरे हा कॅच असू शकतो किंवा ये कॅच हो सकता है, आणि कॅच तो होतो. कॉमेंटेटर स्कोर्स आम्ही त्याला म्हणतो. त्याबद्दल तुम्हाला काय अहो, वाटतं? एवढी शक्ती आमच्यात असती ना तर आम्ही जग बदललं असतं, होर्मुज कधी बंदच झालं नसतं. पण लोकांना असं वाटतं, कारण आपण जेव्हा मॅच घरी बसून बघतो तेव्हा आपण इरॅशनली बघतो मॅच, आपण फॅनच्या नजरेने मॅच बघतो. मला एकदा एका खूप फेमस फुटबॉल कॉमेंटेटरनी सांगितलं होतं, तो कधी फुटबॉल खेळला नव्हता, मी कधी क्रिकेट त्या लेवलवर खेळलो नव्हतो. आमची मस्त आमच्या गप्पा रंगल्या. पीटर ड्रुरी म्हणून एक फुटबॉल कॉमेंटेटर आहे. तो म्हणाला, वी मस्ट ऑलवेज बी अवेअर दॅट वी हॅव टू बी अ रॅशनल व्हॉइस टू एन इरॅशनल ऑडियन्स. तर मी जेव्हा घरी बसून मॅच बघतो म्हणा, अरे काय एवढं पण पकडता येत नाही. माझं पण असं होतंच. पण T20मध्ये एक खूप आम्हाला फरक पडला आहे असा, की आधी आम्ही मॉनिटर बघून कॉमेंट्री करायचो, पण आता इतका पॉवर गेम झालेला आहे की बॉल स्क्रीनमध्ये इतक्या लवकर बाहेर जातो की आम्ही इथे बघेस्तवर बॉल दिसत नाही. म्हणून आजकाल मला तरी असं व्हायला लागलं की मी जास्त मॅच बघून कॉमेंट्री करतो आहे, मॉनिटर बघून नाही. आणि तुम्ही घरी जे बघता, ज्यांच्याकडे मोठे टी व्ही असतात आणि आजकाल डिजिटलमध्ये घरी बसून इतकं शार्प दिसतं, तुम्हाला जे घरी दिसतं ते आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये तितकं क्लिअर दिसत नाही. आता इडन गार्डन सारखी जागा, की कुठे टेस्ट मॅच चालू आहे, संध्याकाळी 4:30 वाजता सूर्य खाली जायला लागतो, ते रेज येतात तिथे आणि आम्हाला मॉनिटर दिसतच नाही बरोबर, तरी करायला लागतं. सांगता येत नाही ना लोकांना की अरे ॲक्च्युली ना मला दिसलंच नाही. बट मगाशी असं झालंय की बिन तयारीचं गेलो आणि फारच गडबड झाली असं? होपफुली नाही, पण जसं आता समजा सर्जननी गेली न तयारी करता सर्जरीला गेला तर माणूस मरत तर नाही ना. मग पण असं काय होतं, आपल्याला कळतं स्वतःला की अरे इथे माझं चुकण्याची शक्यता होती, एक्सपिरियन्सनी बाहेर पडलो मी इथे. हे आतला आपला आवाज सांगतो आपल्याला. आणि जसं कधी कधी यश मिळत जातं लोकांना, तसं आपण आपल्या आतला आवाज ऐकणं बंद करतो. पण आपल्या आतला आवाज कधी खोटं बोलायला शिकलाच नाही, तर ते जाणीव होते. मी ॲक्च्युली एकदा बऱ्याच मोठ्या सिंगर्सना पण विचारलं आहे की असं तुम्हाला कधी होतं का हो की अरे चुकलं इथे? म्हणले हो, दर कार्यक्रमात होतंच की आमच्या दिवसातनं कमीत कमी 7 ते 8 चुका होतात, कमीत कमी. ठीक आहे की नुसती चूक झाली आहे ना, आणि काय.
आणि ज्या दिवशी तुम्हाला चूक करायची भीती जाते तेव्हा चुका कमी होतात. पण हर्षा म्हणजे आता असं आहे की आता हर्षा भोगलेंना बघून खूप तरुण मुलांना म्हणजे असं त्यांना प्रेरणा मिळत असेल किंवा त्यांची इच्छा होत असेल की आपण पण यात करिअर करावं. पण ज्या वेळेला तू सुरुवात केली म्हणजे काय 20-21व्या वर्षी केमिकल इंजिनिअरिंग IIM केल्यानंतर म्हणजे काय 22-24व्या वर्षी तर तेव्हा हे करिअर करावं असं म्हणजे हे इतकं मोठं धाडस म्हणजे ते कसं काय आलं? करिअर नव्हताच तेव्हा, कारण फक्तच ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर असायच्या मॅचेस आणि तुम्हाला वर्षातनं 2 का 3 मॅचेस मिळायच्या, कारण आमचे पॅनल्स खूप असायचे आणि डेमोक्रेसी तिथे पण असायची की सगळ्यांना एवढ्या मॅचेस मिळायलाच पाहिजेत. तर वर्षातनं 2-3 मिळायच्या, ते करिअर करणं शक्यच नव्हतं. आता डेली अलाउन्स तुमचं 75 रुपये का 100 रुपये असायचं. रॉस्टर मिळाल्यावर काय अरे नागपूरमध्ये मित्र आहे का कोणी राहायला, कारण हॉटेलमध्ये राहणं शक्यच नव्हतं. तर तो काळ आता कम्प्लिटलीच तो खूप वेगळा होता. पण तेव्हा करिअर करणं शक्यच नव्हतं. माझा पहिला जॉब IIM नंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये होता. पण हळूहळू ते कुठं केली नोकरी? पहिली रिडिफ्युजनमध्ये मुंबईलाच. म्हणजे मी नोकरीसाठी मुंबईला आलो. 83 सालापर्यंत मी हैदराबादला होतो, 2 वर्ष अहमदाबादला आणि मग नोकरी करायला मुंबईला. तर मला फायदा हा झाला की हैदराबादसारख्या जागी मोठा झालो जिथे एका दिवसात 35 ते 40 तास असायचे आणि मुंबईला आलो जिथे खूप प्रोफेशनल असायचं. एखाद वेळ दिवसातनं फक्त 16-18 तासच आहेत असं वाटायचं, पण खूप प्रोफेशनल असायचं. त्यामुळे मला तो फरक पडला. मुंबईला आलो आणि काही वर्ष ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलं. पण जसं लिबरलायझेशन झालं तसे फॉरेन नेटवर्क्स आले, प्रोडक्शन हाऊसेस आले आणि त्यांच्या वर्क एथिक घेऊन आले आपल्याकडे की एका कॉमेंटेटरला पूर्ण सिरीज मिळायची करायला. मला गंमतच वाटायची, अरे म्हणजे सगळ्या मॅचेस करणार मी, असं एकदम असं दचकून वाटायला लागलं. त्याच्याने फरक पडला. तेव्हा करिअर करता आलं. आणि आमच्या गरजा खूप कमी होत्या. हो, गरजा कमी असणं चांगलं असतं. गरजा कमी होत्या. जेवढं होतं तेव्हा कसं असायचं की समजा तुम्हाला 100 रुपये मिळत आहेत, 100पैकी 20 वाचवणं तर साहजिक, 20 वाचवायलाच पाहिजे, म्हणजे 80 उरले. आता 80तनं काय करायचं? तेव्हा क्रेडिट कार्ड रोल ओव्हर करणं, EMI करणं आम्हाला माहितीच नव्हतं. मी आजपर्यंत एकदाही लोन घेतलेला नाही आहे. जेवढे आहे तेवढ्यात जगायचं. पण ते लोकांना ऐकायला आवडेल की पैसे मिळायचे किती? म्हणजे जेव्हा हे तुम्हाला सांगतो, ऑल इंडिया रेडिओवरती जेव्हा मी युववाणीवर करायचो तेव्हा 25 रुपये मिळायचे. मॅचचे 150 रुपये काहीतरी मिळायचे नंतर. आणि जेव्हा पहिल्यांदा मी TWIसाठी हिरो कपमध्ये त्यांनी कॉमेंट्री करायला बोलावलं तेव्हा ते म्हणाले डेली फी $100. हो. तेव्हा डॉलर किती होता? पण 35 होता तेव्हा. तर माझ्या एका मित्राने सांगितलं, डोंट एव्हर डू इट. हाऊ कॅन यू वर्क फॉर ओनली दॅट मच? बोलो बावळटा, सांगू नको कोणाला, मी पैसे द्यायला तयार आहे त्यांना ते करायला. पण तेव्हा तेवढे मिळायचे, आता चांगले मिळतात. ते आता मी विचारत नाही. हर्षा सर टॅक्स पूर्ण 100% भरतो तर विचार काही हरकत नाही. पण एक आहे की अपेक्षेपेक्षा आणि लायकीपेक्षा दोन्हीपेक्षा जास्त मिळतात. नाही, अपेक्षेपेक्षा जास्त मिळू शकतात. लायकी शिवाय कोणी काही कुणाला देत नाही. नाही हो, माहिती असतं. आणि तर आपल्याला आत्म माहिती असतं. प्रश्न असा आहे की भारतासाठी क्रिकेट हा धर्म आहे, हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेटच्या बद्दल भरभरून बोललं जातं, क्रिकेटच्या प्लेयर्सबद्दल, खेळाडूंबद्दल भरभरून बोललं जातं. पण क्रिकेटमधली अशी कुठली गोष्ट आहे की ज्याबद्दल सगळेच बोलायला घाबरतात किंवा ज्याबद्दल बोललं जात नाही? कशाबद्दलच घाबरत नाही हो. मी क्रिकेटमधली अशी कुठली तरी गोष्ट असेल किंवा कधी कधी असंही झालेलं आहे की मॅचच्या दरम्यान कोणीतरी बोललं आणि ॲक्शन घेतली गेलेली होती. श्रीनाथचं एक उदाहरण आपल्याला माहिती आहे की त्यांनी एक काहीतरी कॉमेंट केली होती आणि त्या दरम्यान त्यांच्यावर कारवाई झाली होती किंवा काय. अरे आज नवीन गोष्ट शिकलो. हा नाही, त्यांनी हाशिम आमलांचा उल्लेख एक वेगळा केला. डीन जोन्सचं ते ना? हां, डीन जोन्स. श्रीनाथचं नाही, डीन ऑफ कॅमेरा. आम्हाला लहानपणी पहिल्यांदा सांगितलं होतं, द मायक्रोफोन इज ऑलवेज लाईव्ह. तुम्ही जर घरी किंवा मित्रांबरोबर शिव्या देत असलात, ती सवय इथे सुद्धा येऊ शकते. तिथे सुद्धा शिव्या देऊ नका. पण काही रूल्स असतात, ते रूल जर मोडले तर साहजिकच आहे होणं. पण आजकाल फार करेक्ट राहायला लागतं.
कारण आपल्या देशात, जगभर पण आपल्या देशात आपल्याला जास्त माहिती आहे की रोज लोक सकाळी उठून आज मला कुठल्या टॉपिकवर रागावता येईल लोकांना, हे फार वाढले. वी आर अ नेशन वेटिंग टू बी ऑफेंडेड. फार राग आहे समाजात आणि सोशल मीडियावरती आपलं नाव कोणाला कळत नाही. म्हणून माझी एक असं मला असं वाटतं की ट्विटरवरती कशावर सगळ्यांचं नाव असलं पाहिजे, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की कोण काय म्हणतोय. झाडामागे लपून दगड फेकण्यात, पत्थर म्हणालो आमच्या हैदराबादी हिंदीमध्ये, झाडामागे लपून दगड फेकण्यात काय ब्रेवरी आहे. तर पण हा फार हा ॲक्च्युली मुद्दा आहे आत्ता की सगळ्यांच्याच मनामध्ये इतकं काहीतरी असं म्हणजे असं डोक्यामध्ये ना असं सतत असं भडकलेले, रागावलेले. ते मगाशी आपण बोललो तसं क्रिकेटचे आपले प्रोमो असतात ते सुद्धा असे की म्हणजे असे दातोट खाऊन. बरोबर आहे, दातोट खाऊन. तुम्ही आता ती लाईन बघा, दातोट न खाता तुम्ही ती व्हॉइस ओव्हर करू शकाल का तुम्ही? पण गेम आहे ना. म्हणून मला कधीही आपल्या ह्या गेमबद्दल, ज्या गेमने मला सगळं दिलं आहे, मी अजून असं डोकं वाकवून जातो ग्राउंडमध्ये, कारण एका लहान मुलाला एका लहान शहरातनं इथपर्यंत पोचवलं. या गेमशिवाय आम्ही कुठेच गेलो नसतो. पण गेम आहे शेवटी. आऊट झाल्यावर तुम्ही वर्ल्ड कप मॅच जरी हरलात तरी तुम्ही घरी जाता, तुमचे आईवडील असतात, तुमचे मित्र असतात, दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो, तुम्ही परत जाता. म्हणून मला आपल्या गेमबद्दल जे युद्धाचे रेफरन्सेस असतात ते मला मुळीच आवडत नाहीत. कारण युद्धात जेव्हा तुम्ही हरता तेव्हा घरी जात नाही तुम्ही. तर क्रिकेट हे युद्ध आहे म्हणणं, हे युद्धाचा अपमान झाला. तर मला हे असे प्रोमोज नाही आवडत. मला आपला गेम आहे, हो, फक्त गेम आहे, बाकी काही नाही, फक्त गेम आहे. नाही पण एकूण फ म्हणालो, फ असतं का फ असतं मराठीत? हो. फच असतं. हां, च आणि च, फ आणि फ हे आमच्यासारख्यांना खूप त्रास होतो. सर, आज क्रिकेटच्या निमित्तानं जगभर तुम्ही फिरता, पण फक्त क्रिकेट खेळणाऱ्या देशात फिरतो. तर या देशांमधलं क्रिकेट कल्चर आणि भारतातलं क्रिकेट कल्चर यात किती फरक जाणवतो तुम्हाला? आणि गेल्या काही काळात भारतामध्ये एक वेगळं क्रिकेट कल्चर आलं आहे, सुपरस्टार कल्चर. म्हणजे मॅच बघायला फार कमी लोक जातात, विराट कोहलीला बघायला, रोहित शर्माला बघायला जातात. टेस्ट क्रिकेटमध्ये ते जास्त जाणवतं. तर त्याबद्दल हे आपल्या क्रिकेटमध्ये नाही आहे, हे आपल्या समाजात आहे. आपण सगळ्यांना सुपरस्टार बनवतो. तर ते थोडंफार साहजिकच आहे, कारण विराट कोहलीच्या नावाने तुम्ही मॅच प्रमोट केली तर जास्त लोक बघतील, सचिनच्या नावाने प्रमोट केलं तर जास्त लोक बघतील. तिथे पण असंच असतं. आता मेसीच्या नावाने प्रमोट करतातच, रोनाल्डोच्या नावाने प्रमोट करतातच, आता तो यामाल आला आहे त्याच्या नावाने प्रमोट करतातच. तर हे सगळीकडे असतं. पण कल्चर जे आहे की आपल्याकडे एका माणसाला आपण प्रमोट करतो, हे आपल्याकडे एशियामध्ये, पण एशियामध्ये दुसऱ्या देशांकडे एवढी कशाला बोलायचं, आपल्याकडे भारतात हे जरा जास्त आहे, दुसरीकडे नाही आहे. आणि T20 क्रिकेटचं सर्वात चांगली गोष्ट T20 क्रिकेटची ही आहे की पर्सनल लँडमार्क्स ज्यात आपण अगदी प्रेमात पडतो आपण सगळे इंडियन्स, पर्सनल लँडमार्कची काहीही व्हॅल्यू नाही. 50 रन तुम्ही केले का 48 रन तुम्ही केले काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जर 22 बॉलमध्ये 40 केले, दॅट इज बेटर दॅन 32 बॉलमध्ये 50. तर T20 क्रिकेटमध्ये इंडिव्हिज्युअल लँडमार्क पूर्णपणे गेला आहे. दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग. T20 क्रिकेट फुटबॉलसारखं व्हायला लागलं आहे की तुम्ही 15 मिनटं फुलबॅक खेळायला येतो सबस्टिट्यूट म्हणून, 15 मिनटात तुम्ही काय करू शकता. T20 क्रिकेट जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की इतकं ब्युटिफुल आहे T20 क्रिकेटसुद्धा. वैभव सूर्यवंशीची घेतलेली एक मुलाखत नुकतीच गाजली, तुम्ही जी घेतली. या पिढीचे काय किस्से आहेत? म्हणजे तुम्ही जो कॉन्फिडन्स बोलला, या पिढीमध्ये कसा आला? कुठली बघितली? कारण त्या एका मुलाखतीचे जेवढे डीप फेक झालेत तेवढे मी कधीही बघितले नाहीत. त्या मुलाला मी 3-4दा भेटलोय. जेव्हा जेव्हा भेटलोय तो फक्त अगदी रिस्पेक्टफुली बोललाय माझ्याशी. ते जे डीप फेक्स आले त्या कार्यक्रमाचे, BCCIच्या अवॉर्ड सेरेमनीचे होते ते, त्याच्याने मला काही नाही त्रास होणार, पण त्याला किती त्रास होईल. एका डीप फेकमध्ये मध्ये तो म्हणतो की मला विराट कोहलीसारखं नाही व्हायचं, एकात म्हणतो तुम्ही असं काय बोलता. ते फार कठीण आहे. पण फरक तो अजूनही चांगला मुलगा आहे.
आणि होपफुली राहील. तुमचा फेवरेट कमेंटेटर कोण आहे? मी 2008 साली शिकलो एक गोष्ट, की काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात, काही उत्तरं न दिलेली बरी असतात. तुम्ही क्रिकेटचं तर फील्ड गाजवलेलंच आहे, त्याचसोबत नाही, क्रिकेटबद्दल बोलण्याचं. ओके, क्रिकेटबद्दल बोलण्याचं जे फील्ड आहे तर ते तर तुम्ही गाजवलेलंच आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा कॅमिओज वगैरे केलेले आहेत. तर तो कसा अनुभव होता? कोणता तुमचा असा फेवरेट सीन होता किंवा असं फेवरेट मूवी तुम्ही होती? असं म्हणताय जसं काही मी खूप सिनेमे केले. मी आत्तापर्यंत तीन सिनेमा केले. 3 सिनेमात तिन्हीत मी माझाच रोल केला आहे. ते तिन्ही मिळून मला वाटतं एक दिवस चालले नाहीत. एक सुरुवातीला ॲक्च्युली एक जॅकी श्रॉफबद्दल एक होतं, जे कधी अजून यूट्यूबवर येतं, की असं काच फोडली आहे कोणीतरी आणि मी ते बूट उघडून लहान मुलांना किट वाटतो. एक होता गुलशन ग्रोवर बरोबर एक सीन होता आणि मला सिरियस सीन होता आणि मला हसू येत होतं, की म्हटलं अरे खरंच आपण एवढे वर्ष या गेममध्ये होतो आणि हे कधी वेगळं चाललं आहे इथे म्हणून. पण ते सुद्धा सिद्धूने मला फोन करून सांगितलं की हर्षा भाई ये मैंने डिसाइड किया है, आपको पैसे मांगना नहीं आता, ये भी मुझे मालूम है, मैंने वो भी डिसाइड कर लिया आपके लिए. हे काय महाराष्ट्रीयन मिडल क्लास लोकांना पैसे मागता येत नाहीत. आणि तिसरा एक होता 2007 मध्ये झाला होता तो. त्याच्यात नाना पाटेकरना भयंकर क्रेज आहे क्रिकेटची. आम्ही सेटवर क्रिकेट खेळायचो. हो का? हां, एक व्हेरी कलरफुल पर्सन. मला खूप मजा यायची त्यांच्यावर. नाना पाटेकर, डॅनी डेन्झोंगपा, परेश रावल हे सगळे होते. तो 2007 मधला सिनेमा होता. आता नाव लक्षात राहिलं, हिट वगैरे काय होतं. एनिवे, तर आता आहे का इच्छा की असं कोणता तरी मूवी वगैरे करावं? नाही, आपल्याला बॅट्समनला कसं माहिती असलं पाहिजे कुठला शॉट खेळता येत नाही. तो शॉट खेळला नाही तर जे येतात शॉट्स ते खेळता येतात. नाही जमत आपल्याला. गाणं म्हणता येत नाही. पण आता सिद्धूचा उल्लेख झाला. सिद्धूनं एक वेगळंच काहीतरी कॉमेंट्रीमध्ये आणलं. हो, तर म्हणजे खूप शिकलो मी सिद्धूकडनं. मी एकदा सिद्धूला सांगितलं की तू पण 12, 15, 100 केलेत ॲज अ सिरियस क्रिकेटर. पिच रिपोर्ट खूप छान करायचा. नवज्योतीला पिच बघून समजायचं. म्हणून पण फक्त असे वन लाईनर्स मारत गेलास तू तर अर्ध्या लोकांना आवडणार नाही. मला म्हणाला हर्षाभाई बैठो, सर वाजपेयी जी की सरकार कितने में चल रही है, अगर आधे लोग पसंद करते हैं आपको तो बहुत बड़ी चीज़ हो गई. पण मला सिद्धूने आणि एक गोष्ट सांगितली ती खूपदा, कारण मला लहानपणापासून असं आम्हाला सांगितलं जायचं की स्वतःबद्दल बोलायचं नाही. स्वतःबद्दल बोलायला लागलं ह्याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे. हे आजच्या PR जगात कोणाला समजणार. लोक पैसे देऊन माझ्याबद्दलच लिहा असं सांगतात लोकांना. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ना सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होता. सेल्फ बिलीफ खूप कमी, सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी. उलट जिथे जातो तिथे लोक सांगायचे पण तू क्रिकेट खेळला नाही, पण तुझ्या ते. आपल्याला ना चुका काढणं आपल्याला सगळ्यांना आवडतं. तर खूप कमी कॉन्फिडन्स असायचा. केपटाऊनमध्ये रात्री 12, 12:15 आम्ही कुठून तरी आलो होतो परत. मला कॉरिडॉरमध्ये बसून त्यांनी सांगितलं होतं, हनुमान जी की कहानी पता है आपको? अरे क्या हो सर, हनुमान जी को अपनी शक्ति का एहसास नहीं था. सर आपको वही प्रॉब्लेम है. मी रूममध्ये जाऊन म्हटलो खरंच मला. पण खूप फायदा झाला मला. त्यांनी मला जरा रंग पण शिकवले. कुठल्या शर्टवर कुठला टाय जातो. एक दिवशी मला म्हणाला, गुरु क्या पहन के आए हो ये. पण आम्हाला कधी कोणी शिकवलंच नाही ना. आम्हाला ड्रेस स्टायलिस्ट नव्हते. आम्हाला कोणी कपडे विकत घेऊन दिले नाहीत. पहिल्या मॅचला जेव्हा मला होस्ट करायला सांगितलं होतं, मला फोन आला की टुमॉरो यू होस्टिंग इट. मला आयडिया पण नाही की होस्ट म्हणजे काय करायचं असतं. जस्ट ब्रिंग अ कपल ऑफ जॅकेट्स विथ यू असं सांगितलं होतं. आपल्याकडे एक तर जॅकेट म्हणत नाही, आपण कोट म्हणतो. एक होता माझ्याकडे ब्लेझर जुना. तर मी आणि अनिता रेमंडच्या दुकानात गेलो, कारण ते एकच दुकान माहितीचं जॅकेट विकत घ्यायला. तिथे फक्त डबल ब्रेस्टेड जॅकेट होते सीझनमध्ये. मी 2 डबल ब्रेस्टेड जॅकेट घेऊन गेलो. कॅन यू इमॅजिन, असं डबल ब्रेस्ट जॅकेट घेऊन मी मॅच प्रेझेंट करतोय. कानात लोक बोलतायत. जेव्हा कानात बोलतायत तेव्हा आपल्याला समोर बोलायचं हे आयडिया पण नव्हती जोपर्यंत मी लाईव्ह गेलो. पण हळूहळू शिकतो आपल्याला. आणि थोड्या वेळाने कानात जे आपल्याला डायरेक्टर बोलत असतो ते आपल्याला एक असं कामिंग वाटतं की हां आवाज येतोय म्हणजे सगळं बरोबर आहे. आणि आपल्याला आवाजाची सवय आहे इंडियामध्ये.
ओव्हरसीज जे प्रेझेंटर्स असतात त्यांना कानात आवाज आला की ते एकदम त्यांना कठीण होतं फार, कारण त्यांना आवाजाची सवय नाही. तर जे प्रोड्युसर्स असतात, जे बाहेरच्या अँकर्सबरोबर काम करतात, ते फेडर खाली करतात आणि फक्त त्यांच्याशी बोलताना फेडर वर करतात. मी ऑलवेज त्यांना सांगायचो माझा फेडर पूर्णपणे वर ठेवा, कारण तुम्ही जे दुसऱ्यांशी बोलताय ते सुद्धा मला ऐकायचं आहे. कारण तुम्ही म्हणत असाल अरे टेप मशीनला काय झालं, काही असं काही, म्हणजे मला मनातल्या मनात कळेल की अरे पुढच्या 3-4 मिनिटात प्रॉब्लेम असू शकेल. तर आवाजाची ती सवय होते, पण वेळ लागला. कोणी शिकवायला असतं तर मजा आली असती. पण या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताना त्या देशांमधले किस्से, अनुभव असे खूप असतील, त्याच्याबद्दल काही लिहिणं वगैरे चाललंय? अहो, लिहायला फार वेळ लागतो आणि कोणी वाचत नाही हो आजकाल. बरं, मग पण लिहायचं आहे मला, एक दिवशी लिहीन मी, पण तोपर्यंत माझ्यात इंटरेस्ट असेल की नाही लोकांना काय माहिती. काय म्हणजे असे काय लिहायचे? जे काय वेगवेगळे एक्सपिरियन्सेस झाले, कुठले अनुभव कायम असं? वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला कसं टाकलं गेलं. आता बऱ्याच वेळेला इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातो. आमच्या प्रोफेशनमध्ये, म्हणजे आता मी एवढं करत नाही, पण अँकर जो फ्रंट ऑफ कॅमेरा माणूस असतो त्याचा रोल ॲक्च्युली खूप कमी असतो. आम्ही केकची गोष्ट सांगतो, कोणीतरी केक बनवतं, सगळं तयार असतं, डब्यात घालतात आणि वर एक मस्त रिबन असते. अँकर तो रिबन असतो फक्त. इंजिनिअरिंगशिवाय अँकर 2 मिनटंसुद्धा काही करू शकत नाही. पण कधी कधी इंजिनिअरिंग फेल होतं. तसे किस्से मला लोकांना सांगायचे होते की जेव्हा इंजिनिअरिंग फेल होतं तेव्हा अँकरची रिस्पॉन्सिबिलिटी होते की कोणालाही कळू देता कामा नाही, कोणालाही कळता कामा नाही की मागे प्रॉब्लेम चालला आहे. तर असे थोडे एक्सपिरियन्सेस झाले माझे. आणि तेव्हा एका डिरेक्टरने मला सांगितलं, दॅट वॉज व्हेरी प्रोफेशनल ऑफ यू. And that is the only thing I remember. I don't remember people telling me, wow, that was very well handled. I said, that was professional. That meant more to me than anything else. एकदा पाकिस्तानमध्ये होतो, आम्ही 3च मॅच करत होतो. एकदाच गेलो आहे पाकिस्तानमध्ये कव्हर करायला आणि काहीही काम करत नव्हतं. मी इयरपीस लावला, काही ऐकू येत नाही. आमची प्रोडक्शन मॅनेजर कॅमेराच्या मागे असं हाताने लिहून नाव दिस असं करत होती आणि आम्ही केलं तसा कार्यक्रम. किंवा एकदा 2015मध्ये इंडिया पाकिस्तान मॅच होती ॲडिलेडला. 2 तास आधी आमचा प्री शो सुरू, तरी बरं ती 50 ओव्हरची मॅच होती. आजकाल प्री शो मॅचपेक्षा लांब चालतो. काय बोलतात माहीत नाही, मला खरंच ते कळत नाही, जाऊ दे, ती वेगळी गोष्ट. मॅचच्या 1 तास आधी क्राऊड यायला लागला आतमध्ये, म्हणजे त्यांनी गेट्स उघडले आणि म्युझिक सुरू केलं. तुम्ही लाऊडस्पीकर, ते स्पीकर पाहिलेत मॅचवर, आपल्यापेक्षा मोठे असतात ते साईजने. 1 तास. आता तुम्ही उभे आहात, मध्ये तिथे आणखी एक माणूस आहे, 1+2 चालू आहे. एक शब्द मला ऐकू आला नाही 1 तास. प्रोड्युसर कानात काय सांगतोय ते जेमतेम ऐकू येत आहे, हातात रनडाऊन नाही. पण तसे मग एक्सपिरियन्सेस असतात. कधी कधी ना गणिताचा पेपर कठीण असला की चांगला असतो ना. सोपा पेपर असला तर तुम्हाला 95, मला 85. कठीण पेपर असला तर तुम्हाला 70, मला 30. तर कधी कधी कठीण पेपर असलेला बरा असतो. तर असे काय काय एक्सपिरियन्सेस खूप झाले हो एवढ्या वर्षात. खूप प्लेयर्सच्या बरोबरचे खूप अनुभव, किस्से. सगळ्यात जास्त कोणाशी जमलं मैत्र? सॉफ्ट कॉर्नर असतो बराच. अनिल कुंबळे, जेंटलमन. VVS लक्ष्मण. आजपर्यंत मी कोणालाही भेटलो नाही एक्सेप्ट 1 पर्सन जो VVS लक्ष्मणबद्दल कधी काही वाईट बोलू शकेल, राहुल द्रविड. पण सर्वात फरक पडला सचिनमुळे. कारण सचिनमुळे, माझा एक मित्र आहे विक्रम साठे, तुम्ही बोललात त्याच्याशी, त्यांनी एकदा पुस्तक लिहिलं होतं की सचिनमुळे आमची सगळ्यांची लाईफ खराब झाली म्हणून. सचिनने आमची लाईफ उचलली अशी सगळी. आणि त्याच्याशी बोलून जे आम्ही शिकलो, पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली बदलतं. आणि मग अशी जाणीव येते की आपण जी मॅच बघतोय आणि ते जी मॅच खेळतायत, ह्या 2 कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा विचार काय असतो, किती विचार करतात, हे सचिनची गप्पा मारून खूप कळलं. एक दिवशी मला असंच म्हणाला तो की कितक्या वर्षापासून तुम्हाला प्रश्न विचारतो, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. म्हटलं अरे बापरे काय. तुम्हाला तोच बॉलर बॉलिंग करायला येतोय, 142च्या स्पीडनी बॉल टाकतोय मला. मी बॅटिंग करतोय, मला खूप वेळ, मला हवं तिथे शॉट खेळता येतोय. दुसऱ्या दिवशी त्याच पिचवर त्याच स्पीडनी बॉलर बॉल टाकायला येतोय आणि मला वेळ कमी आहे शॉट खेळायला, का सांग. अरे म्हटलं मी 120पेक्षा वरचा बॉल कधी पाहिलाच नाही, मला कसं कळणार कधी. तुम्हाला जेव्हा मन शांत असतं,
जेव्हा मनात काही 100 गोष्टी नसतात तेव्हा फक्त जेव्हा फोकस बॉलवर असतो तेव्हा बॉल खेळायला जास्त वेळ असतो. जेव्हा मनात खूप काही काही गोष्टी चालू असतात तेव्हा आपलं फोकस कमी पडतं आणि उशीर होतो बॉलवर. म्हणून मन शांत ठेवायचं. एकदा त्यांनी मॅचच्या आदल्या दिवशी बोलावलं मला. म्हटलं मॅचच्या आदल्या दिवशी हो मी कोणालाही भेटत नाही मॅचच्या आदल्या दिवशी, आपण एक 10 मिनटं बोलू, कारण मॅचच्या आदल्या दिवशी मी सगळं हार्ड डिस्कमध्ये माझ्या घालत असतो. म्हणजे जेव्हा मी बॅटिंगला जाईन तेव्हा माझ्या मनात काही नसलं पाहिजे. अगदी ब्लँक मनाने मला बाहेर बॅटिंगला जायला पाहिजे, कारण जर माझ्या मनात खूप गोष्टी असल्या तर मला बॉल खेळायला वेळ कमी मिळेल. ते ब्लँक कसं व्हायचं तर आदल्या दिवशी सगळी मनाची तयारी करून ठेवायची. इन्स्टिंक्ट जे असतं बॅट्समनचं ते तयार करायचं. बॅटिंगला जाताना डोक्यात काहीच नाही. आपल्याला कळतं की ते जे गेम खेळतात आणि आपण जे गेम बघतो याच्यात खूप फरक आहे. जितकं आपण दूर जातो ग्राउंडपासनं तितका आपला गेम सोपा होत जातो. बाउंड्री लाईन उभे असतो तेव्हा गेम सोपा वाटतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी खूपच सोपा. घरी जेव्हा बसतो अगदीच सोपा गेम. जेवढं लांब जातो तेवढा गेम सोपा होत जातो. पण सचिनमुळे मला खूप फरक पडला आणि व्हेरी वेल ब्रॉट अप. आता ऑफकोर्स त्याच्या मुलाचं लग्न झालं आहे, मी लहान मुलासारखं का बोलतोय, पण एकदाही असं वाटलं नाही की तो गेमपेक्षा मोठा झाला आहे. एकदाही बोलण्यात असं नाही वाटलं की तो माझ्याशी असं कसं म्हणालास तू, असं एकदाही नाही. अजूनही SMS केला, व्हॉट्सॲप केला की बरोबर रिप्लाय येतो. वाढदिवसाला अजूनही मेसेज पाठवला की बरोबर थँक्यू येतो. म्हटलं सचिन कधी कधी असं, आता तुझं वय झालं पण मी लहान मुलाला पाठवल्यासारखं वाटतं का? नाही हरकत नाही वगैरे असं, पण काही बदलला नाही. दॅट इज वाय आय सेड इन अ गेम वन्स, ही इज द मास्टर ऑफ द गेम बट प्लेज लाईक ही इज द सर्वंट ऑफ द गेम. वा. ते कधी कधी ना चांगली लोक असे की शब्द पण चांगले निघून येतात. नाही पण तू इतक्या जगातल्या इतक्या मोठ्या प्लेयर्सना बघितलं, सचिनच्या बद्दल हे झालं, आणखीन अशा कोणत्या प्लेयरच्या बद्दल असं काय, हे फार इंटरेस्टिंग आत्ता जे सांगितलं ते होतं, आणखीन असं कोणत्या प्लेयरच्या बद्दल असं काहीतरी शेअर करण्यासारखं? विराट कोहली बरोबर माझी रिलेशनशिप एवढी कधीच नव्हती, पण चेज करताना काय चाललंय मनात हे आपल्याला ज्या दिवशी कळतं की त्याच्या मनात, समजा मला 26 ओव्हरमध्ये 160 करायचे, एक मनात, मी एकदा कॉमेंट्रीमध्ये म्हणाले, इज गॉट अ GPS इन हिज माइंड. बरोबर एक्झॅक्ट डेस्टिनेशन कुठे आहे, मार्ग कुठला आहे, फिल्डर कुठे आहेत हे समजणं फार कठीण आहे. आणि ते फक्त सेल्फ बिलीफनीच येतं. आतनं इतकी बिलीफ की तुम्ही काही करा मी जिंकू शकतो, हे मोठ्या प्लेयर्समध्ये खूप कॉमन असतं. ज्या प्लेयर्सना वाटतं अरे कसं जमेल ते आउट होतात. हे सचिनमध्ये पाहिलं, हे विराटमध्ये पाहिलं, हे सगळ्यांच्यात पाहिलं की हाही एक क्वालिटी त्यांच्याकडनं शिकायसारखी असते. हे विराटमध्ये आहे. हा फरक त्याच्यात आणि दुसऱ्यांच्यात. म्हणजे राहुल आणि सचिन दोघं म्हणजे परत खूप वेगळ्या प्रकृतीचे. तर हे जे सचिनचं मनाच्या एकाग्रतेसाठी करणं आहे, राहुलचं काय होतं, हीच पद्धत होती का काय होतं? तितकंच. तुम्ही ॲक्च्युली बघा की एक फेज होता जेव्हा राहुलचे रन खूप जास्त होते, पण आपल्याकडे एक बॉक्स ऑफिस असतं ना, सचिन बॉक्स ऑफिस होता, राहुल गुडबॉय होता. पण राहुलने मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ही सेड सचिनमुळे आमच्या सगळ्यांचा खूप फायदा झाला की 16 वर्षाच्या मुलाला तुम्ही इंडियन टीममध्ये सिलेक्ट केलं तर आम्ही 17 वर्षाच्या रणजी ट्रॉफीमध्ये सिलेक्ट झालो, नाहीतर आम्हाला कधीच घेतलं नसतं. 17 वर्षाच्या आम्हाला का घेतलं रणजी ट्रॉफीमध्ये की लोक म्हणतात अरे 16 वर्षाचा तो इंडियासाठी खेळू शकतो. पण राहुलचं सगळं असं केअरफुली हळूहळू झालं. 17 ते 20, 20 ते 21 असं डेव्हलपमेंट झालं. पण व्हॉट अ लव्हली पर्सन. पण आता हे दोघं जण, आपण मगाशी बोललो की मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातले, एकदम वेगळा सौरभ. तो सौरभ गांगुली म्हणजे एकदम श्रीमंत बंगाली. तो कसा, म्हणजे वेगळा, त्याचं काय होतं? सगळ्यांपेक्षा वेगळा, पण इंडियाबद्दल जी ॲटिट्यूड अँड ते तितकंच. त्या सगळ्यांना, अनिल कुंबळे पण व्हेरी सिमिलर बॅकग्राऊंड टू राहुल द्रविड, कन्नडी फॅमिली, पण व्हेरी सिमिलर. एकदा मी त्याच्यावर आर्टिकल लिहिलं, ही इज द क्वायट टायटन, कारण तो टायटन कंपनीमध्ये काम करायचा, पण व्हेरी क्वायट. बाहेर गेलं तर तो डिनरला गेलं तर तो बिल घ्यायचा, बाकी कोणी करत नव्हतं तसं, पण व्हेरी वेल बिहेव. VVS लक्ष्मणचे आई वडील डॉक्टर. राहुल द्रविडला सांगितलं होतं की
एवढ्या मार्क आहेत, ह्याच्यापेक्षा जर कमी मार्क मिळाले तर क्रिकेट बंद. तर मार्क का मिळायला पाहिजे, तर क्रिकेट खेळलं पाहिजे म्हणून हे आजकालच्या मुलांना कळणार नाही, कारण त्यांना त्याची जरूरच नाही त्याची. पण मग सौरवच्या बद्दलचं कधी कधी ना कॅप्टन व्हायला एक अशा वेगळं फॅमिली बॅकग्राऊंड लागतो की आय डोंट केअर अबाउट यू. तो म्हणाला पहिल्यांदा जेव्हा त्याला टॉसला जायला उशीर झाला, त्याची चूक झाली होती आणि स्टीव्ह वॉ थांबला होता तिथे, आणि स्टीव्ह वॉला मुळीच आवडलं नाही की हा उशीर आला टॉससाठी. नॉर्मली आपण काय म्हणू, राहुल द्रविड काय म्हणेल, सॉरी स्टीव्ह, वोंट हॅपन अगेन, सॉरी. ह्याची ॲटिट्यूड काय होती, तो म्हणाला मी उशिरा गेलो, चूक माझी होती, पण तो चिडला माझ्यावर. तेव्हा मला वाटलं अरे ही आयडिया चांगली आहे, आपण परत पुढच्या वेळेला पण उशिरा जाऊ, त्याला थांबत ठेवू, बघू काय करतो तो. चिडतो, तुला आवडत नाही आहे त्याला. ही जी एक मेंटॅलिटी असते ही त्याच्यात वेगळी होते. आणि ही वॉज व्हेरी व्हेरी गुड विथ यंगस्टर्स. त्याला यंगस्टर्सबद्दल कळायचं सगळं. त्यांना बॅकिंग खूप होतं, दालमियाचं बॅकिंग असल्यामुळे करता आलं सगळं. पण युवराज सिंगला तो म्हणाला की पुढच्या 10 मॅच तू खेळणार, म्हणजे त्याच्यात प्रेशर नाही की अरे 2 मॅचमध्ये रन झाले नाहीत तर. झहीर खान, हरभजन सिंग, वीरेंद्र सहवाग. आता सहवागला तो म्हणाला की तुझ्यासारखा प्लेयर इंडियन टीममध्ये खेळत नाही हे शक्यच नाही, मान्य नाही मला, तू खेळलंच पाहिजेस, पण कुठे खेळशील तू. तो म्हणाला मी 4 नंबर आहे. तो म्हणाला 4 नंबर तर कुठे जात नाही आहे इंडियासाठी आणि बरेच वर्ष जाणार नाही आहे. राहुल द्रविड 3, सचिन तेंडुलकर 4, सौरव गांगुली 5, VVS लक्ष्मण 6. ह्याच्यात खेळशील कुठे, ओपन करशील. तो म्हणाला नाही मी मिडल ऑर्डर आहे. ह्याच्यात नाही तू ओपन कर, पण मी तुला तेवढे चान्सेस देईन आणि जर तू फेल झालास तर आय विल नॉट होल्ड इट अगेन्स्ट यू. एवढं कॉन्फिडन्स द्यायला लागतं लोकांना. आणि पहा सहवागने काय केलं जाऊन, सहवागसारखा पण माणूस पाहणं तेवढं कॉन्फिडन्स असल्याशिवाय तो ते खेळणंच शक्य नाही त्याला. गाणं म्हणत म्हणत बॅटिंग करायची. पाकिस्तानचे प्लेयर त्याला तोंडाला एकदा मला इतके मी रन केले की मागणं फरमाईश यायला लागली मला की आता हे गाणं म्हण, आता हे गाणं म्हण म्हणून. जसं पुजाराबद्दल इतक्या वेळ त्यांनी बॅटिंग केली की तो शॉर्ट लेगचा फिल्डर म्हणाला आर्ट यू बोर्ड, आय एम सीइंग मोर ऑफ यू दॅन माय पार्टनर. पण आता पुजारा बॉक्स ऑफिस नाही. त्यांनी तुम्हाला 2 सिरीज जिंकवून दिल्या अशा देशात जिथे इंडिया कधीच जिंकले नव्हते. अजिंक्य रहाणे बॉक्स ऑफिस नाही. त्या सिरीजमध्ये 21ची सिरीज, तशी कॅप्टन्सी कधी कोणी प्लेयरच उरले नव्हते आपल्याकडे. सगळे नेट बॉलर टेस्ट मॅच खेळत होते, तरी जिंकलो आपण अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया इन ब्रिस्बेन. तेवढं गाजलं नाही कारण बॉक्स ऑफिस नाही. सर पण सचिन बद्दल या दोघांच्या बद्दल, सचिन आणि राहुलच्या बद्दल, तर त्यांच्या रिलेशनच्या बद्दल, खास करून पाकिस्तानमध्ये जेव्हा राहुलनं मॅच डिक्लेअर केलं, काय 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 होतं. डिक्लेअर करायचं मला वाटतं ठरलं होतं, मला वाटतं मेसेज गेला होता, पण काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असावी की सचिनला माहीत नसावं की आत्ता इमिजिएटली करणार आहेत. राहुलला वाटलं होतं की अरे एवढे 3-4 तास वेळेला सांगून सुद्धा काही झालं नाही, पण आपल्याला हवे तेवढे रन झालेले आहेत आणि आपल्याला एवढा वेळ पाहिजे मॅच जिंकायला, तर काय फरक पडतो की समजा कोणी 3 रनवर आहे, 180वर आहे, 95वर आहे, काय फरक पडतो. सचिनला आवडलं नाही, पण सचिननी राहुलला सांगितलं, पण फील्डवर कोणाला कधी कळणार नाही. ती ग्रेटनेस होती त्या लोकांची. त्यांच्या थोडा वेळ डिफरन्स होते. राहुलनी सचिनच्या बुक लॉन्चच्या वेळेला राहुल म्हणाला की जेव्हा एकदम हाय इंटेन्सिटीनी लोक खेळतात इतके वर्ष, तेव्हा मतभेद होणारच. झाले नाहीत तर ह्याचा अर्थ तुमची इंटेन्सिटीच नाही आहे. तर 20 आम्ही 15 वर्ष खेळलो, 15 वर्षात एवढे डिफरन्सेस होणं साहजिक आहे, पण ते डिफरन्सेस झाल्यावर तुम्ही त्या डिफरन्सेसना रिझॉल्व कसे करता. की मला आवडलं नाही तू काय म्हणालास, पण आपण दोघं इंडियासाठी खेळतोय. जेव्हा लाईन क्रॉस करू तेव्हा कोणालाही कळणार नाही की आपल्यात मला आवडलं नाही जे तू केलंस ते. दॅट इज द वे टू डू इट ना. मित्र असणं कंपल्सरी नाही आहे, रिस्पेक्ट असला पाहिजे एकमेकांसाठी. सर सचिनबद्दल बोललात, द्रविडबद्दल बोललात, गांगुलीबद्दल बोललात, विराटपर्यंत पण बोललात, पण एक प्लेअर ज्यानं भारताला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले, MS धोनीबद्दल. कोणीही ओळखत नाही MS धोनीला. कोणीही नाही. एकदा मला साऊथ आफ्रिकेमध्ये असताना काहीतरी MSने म्हणाला हा कुछ हो तो मुझे भेज देणार म्हणून नंबर दिला ना त्यांनी. मी कोणतरी म्हणालो अरे हो मला त्यांनी नंबर दिला. तो समोरचा म्हणून हसायला लागला. आप भेज के देखो क्या होता है. व्हेरी प्रायव्हेट, पण
मला एकदा धोनीबद्दल अश्विनने खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. तो मला ना तो सिनेमात कास्टिंग डिरेक्टर कसा असतो की ह्या रोलसाठी मला हा माणूस पाहिजे, ह्या रोलसाठी मला बेस्ट बॉक्स ऑफिस स्टार नको आहे, ह्या रोलसाठी सर्वात बरोबर ॲक्टर कोण आहे, तुम्हाला तो टीम तशी असेंबल करतो. ह्या रोलसाठी मला कोण पाहिजे, ह्या रोलसाठी मला कोण पाहिजे, आणि तो खूप इंडिपेंडन्स द्यायचा लोकांना. आणि म्हणजे फारच एस्पेशली व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अगेन्स्ट स्पिन ही अंडरस्टूड स्पिन लाईक नोबडी एल्स. सो पण जर कोणी म्हणालं की मी असं MS मला म्हणाला आणि MS धोनीनी असं केलं आणि माझा मित्र आहे तो, तर त्यांचं नाक बघा जरा लांब लांब होत जाईल त्यांचं. जेव्हा राहुल द्रविड रिटायर झाला तेव्हा त्यांनी सगळ्यांना फोन केला, मला पण त्यांनी फोन केला की एवढे वर्ष आपलं असोसिएशन झाले, मला आय डिडंट वॉन्ट की पेपरमध्ये उद्या तुम्ही बघाल किंवा न्यूजवर ऐकाल, म्हणून मी आधी सांगतोय, कोणाला सांगू नकोस पण मी सांगतोय. असं एकाच माणसाला त्याला सांगता आलं नाही, कारण तो फोन उचलणार कसा. त्याला पेपर बघूनच कळलं. नाही पण मग कोणाच्या थ्रू ते गेलं असेल की 2-3 लोकांचे उचलायला लागतात फोन. धोनीबद्दल बोलता बोलता रोहितबद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे, कारण त्याने सुद्धा भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलाय. तुमचं काय मत आहे की तुमचा काय खूप फरक आहे रोहित आणि विराटमध्ये. पण आज हे म्हणणं फार कठीण आहे, कारण ह्या एक जे वाक्य मी बोललो त्याच्यात सोशल मीडियामध्ये 25 इंटरप्रिटेशन्स होऊ शकतात. आणि हे जे झालंय हे इतकी खराब गोष्ट झाली आपल्या समाजात की आता रोहित आणि विराटबद्दल बोलताच येत नाही आपल्याला, कारण जे बोलतो त्याचा उलटा अर्थ काढतात लोक. फरक एवढा होता की विराट ॲज अ कॅप्टन म्हणायचा की आपण असं खेळणार, मी असं खेळणार, आपण सगळे असं खेळणार, या माझ्या मागे. रोहित असं खांद्यावर हात घालून मित्र सगळ्यांचा. ही स्टाईल चांगली का ती स्टाईल चांगली हे कोण ठरवणार. कधी कधी ती स्टाईल जरुरी पाहिजे, कारण एकदा इंग्लंडमध्ये ती एक लाईन होती विराट कोहलीची, लेट अस गिव्ह देम 60 ओव्हर्स ऑफ हेल. हे इंडियन कॅप्टन कधी म्हणाला नव्हता. आपले गुड बॉय कॅप्टन असे म्हणणार नाहीत कधी. आणि इंडिया 60 ओव्हरमध्ये जिंकले ती गेम. विराटसारखा कॅप्टन ती गेम जिंकवून देऊ शकला. रोहितची स्टाईल पण वेगळी होती. आता काही प्लेयर्स असतात माझ्यासारखे असतील, फॉर एक्झाम्पल सेल्फ बिलीफ, सेल्फ एस्टीम खूप कमी, तर खांद्यावर हात घालून चल असे पण लोक लागतात. तर कधी ही स्टाईल बरी, कधी ती स्टाईल बरी. पण व्हाईट बॉलमध्ये जे रोहितनी केलं ते अप्रतिम. सर इतक्या खेळाडूंच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात, पण असा कुठला खेळाडू आहे का की ज्याची मुलाखत घ्यायची राहून गेली? नाही, पण इंडियन प्लेयर तर नाही, पण 1-2 असे प्लेयर्स आहेत ज्यांच्याबद्दल मला आणखी खूप लांब करायला आवडलं असतं, अँड दॅट वॉज MS धोनी. पण एक गंमत अशी व्हायची की पोस्ट मॅचला जेव्हा MS धोनी यायचा किंवा CSK IPL जिंकल्यानंतर जेव्हा यायचा, तेव्हा आमच्या कानात ऑलवेज प्रोड्युसर 2-3-4 प्रश्न झाले. कसं पोस्ट मॅच म्हणजे कसं, इट इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन, इट इज नॉट अ होल प्रोग्राम, की ते कानात सांगतात ओके लास्ट क्वेश्चन ओके. MS धोनीची मी जेव्हा इंटरव्ह्यू करायचो तेव्हा एकदाही कोणीही मला लास्ट क्वेश्चन म्हणालं नाही, कारण इतक्या इंटरेस्टिंग गप्पा रंगायच्या त्या. पण त्या इंटरव्ह्यूच्या आधी मी ऑलवेज असं बघत राहायचो की तो कोणाशी बोलतोय, काय करतोय. मी ऑलवेज पोस्ट मॅच इंटरव्ह्यूच्या आधी प्लेयर्सना भेटून येतो. कुठल्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला कम्फर्टेबल व्हायला मला काय करायला लागेल. तसं धोनीबद्दल मी असं बघायचो कोणाशी बोलतो. एकदा मी हळूच धोनीला असं इमोशनल पहिल्यांदा पाहिलं, कधी पाहिलं नव्हतं, जेव्हा 23मध्ये CSK जिंकले अहमदाबादला. ते बघितलं असल्यामुळे त्याला विचारता आलं आणि तेव्हा तो म्हणाला की आय हॅड टीयर्स कमिंग डाऊन माय आईज, कारण एवढं प्रेम मला इथे मिळेल असं वाटलं नव्हतं मला. मी रिटायर होणार होतो, पण एवढं प्रेम मला मिळतं तर मला आणखी एक सीझन खेळलं पाहिजे. तो आणखी एक सीझन कधीपर्यंत चालणार आहे माहीत नाही, पण मला आवडेल असं. म्हणजे समजा कोणी सांगितलं की एक तासभर गप्पा मला MS धोनीवर आवडेल. सर MS धोनीबद्दल चर्चा चालू आहे. जसं 2005च्या आधी आपण म्हणायचो की ऑस्ट्रेलियन क्रिकेटनी राज्य केले क्रिकेटवरती. जसं 2008ला धोनीने कप जिंकून दिला, त्यानंतर कॉन्फिडन्स इंडियन क्रिकेटचा त्यांनीच वाढवला असं वाटतं का तुम्हाला? त्यानंतर मार्ग दाखवला, पण एका माणसाला नाही करता येत असं. आपला देश पण बदलत होता.
ज्या कॉन्फिडन्सनी नवीन लोक येत होती, सेल्फ बिलीफ जे येत होतं, त्याच्याने खूप फरक पडला. पण जे 2007 T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो, ते भारताच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचा ते एक इव्हेंट. कारण त्याच्यानंतर IPL सुरू झाली आणि IPLने सगळंच बदललं. म्हणजे आता मला इतकं छान वाटतं, इंडियाच्या बाहेर जातो तेव्हा सगळे IPLबद्दल बोलत असतात. इंग्लंडमधल्या एका यंग प्लेअरला काय करायचं, IPL येऊन खेळायचं आहे. हो का? अरे IPL इज दी बिगेस्ट टुर्नामेंट इन द वर्ल्ड. अच्छा. सेकंड बिगेस्ट कुठली आहे सांगा, इन टर्म्स ऑफ टेलिव्हिजन राईट्स, इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू. IPL सर्वात मोठी. सेकंड बिगेस्ट कुठली आहे सांगा? WPL. बिगर दॅन 100, बिगर दॅन बिग बॅश, बिगर दॅन एव्हरीथिंग एल्स. WPL. आणि 4-5 वर्षात तुम्ही फरक बघा. जर WPL अशीच प्रोग्रेस करत राहिली तर 4-5 वर्षात बघा तुम्ही, ज्या घरातनं लोक मुलींना सांगत होते की बाहेर जाऊन खेळलीस तर रंग काळा होईल, सावळा होईल, लग्न कोण करेल तुझ्याशी, ही इतकं वाईट गोष्ट अजूनही आहे आपल्या समाजात, ते आता लोक सांगायला लागले WPL खेळ, तू पैसे कमावून फेमस होशील. नाही, खरंच आपण महिला क्रिकेटबद्दल बोलणार होतो आणि आपली सुरुवात झालेली आहे. ती मोमेंट मुलींनी वर्ल्ड कप जिंकला, ती किती आपल्या देशासाठी मोठी होती? खूप महत्त्वाची, खूप खूप महत्त्वाची. कारण कुठल्या तरी एका हरियाणामध्ये एका गावामध्ये किंवा सांगलीची एक मुलगी खेळते तिथे, जगातली नंबर 1 बॅटर सांगलीमधली मुलगी आहे. तर आता सांगलीमध्ये, कराडमध्ये, साताऱ्याला कुठलीतरी एक मुलगी तिथे बघत असेल, म्हणजे मला पण स्मितीसारखं व्हायचं आहे. आता जेमी मुंबईची आहे, पण तिची गेम बघा तुम्ही. शी शुड नॉट बी द प्लेयर शी इज, पण तिने काय ब्युटिफुली अडॅप्ट केलं आहे. पण हरियाणातली एक मुलगी असेल, बिहारमधली एक मुलगी असेल, बंगालमधली मुलगी असेल, ती पण मला पण खेळायचं आहे. आता जे 83 वर्ल्ड कपच्या नंतर झालं ते आता होईल होपफुली. हर्षा, या मुलींच्या म्हणजे टीममधलं अशी कोणी आहे कोणाबद्दल असं वाटतं की अरे ही पुरुषांच्याही टीम बरोबर किंवा त्यामधूनही तितक्याच ह्यानं खेळू शकेल? नाही, कारण दोन्ही गेम्स वेगळे आहेत. कम्प्लिटली वेगळे गेम्स आहेत. आता पुरुषांच्या ह्याच्यात 145च्या स्पीडनी गेम होतो. जर ह्या मुली लहानपणापासूनच 145 खेळत असत्या तर तिथे पण खेळू शकतील, कारण त्याच्यात काही स्ट्रेंथचा प्रश्न नाही, इन्स्टिंक्टचा प्रश्न आहे. पण बॉलिंगमध्ये तुम्ही जर 140च्या स्पीडनी बघायचा प्रयत्न केला तर दिसणारच नाही तुम्हाला, कारण शक्यच नाही आहे ते. आता ती शबनम इस्माईल म्हणून एक साऊथ आफ्रिकाची आहे, तिने एकदा एखादी 128, 129 केला होता. पण बिकॉज देर इज नो स्पीड, वेगळी स्किल बघायला मिळते. एक श्री चरणी म्हणून आपली स्पिनर आली आहे बघा, किंवा दीप्ती शर्मा म्हणून आहे. आपले जे फास्ट जे स्पिनर्स असतात IPLमध्ये बघा, सगळे असे फास्ट असे टाकतात. ह्या लोकांना असे टाकता येत नाहीत, कारण जस्ट बॉडी स्ट्रेंथ नाही आहे थोडी. असे ब्युटिफुल असे टाकतात, असे मस्त. एक रमेश पवार नावाचा बॉलर होता, आठवतं? सगळ्या मुली अशा बॉलिंग करतात. ती वेगळी स्किल आहे की नाव यू हॅव टू बीट द प्लेअर इन द एअर, कारण स्ट्रेंथ नाही आहे तुमच्यात. तर जेव्हा तुम्ही विमेन्स क्रिकेट बघाल तेव्हा हे शोधूच नका तुम्ही. तुम्ही बघाल की आता ह्या 108च्या स्पीडनी कशी टाकते ती, किंवा 70 किलोमीटरच्या स्पीडनी ऑफ स्पिन कशी टाकते ती. वेगळी स्किल लागते त्याला. मला एकच वाटतं बायकांच्या गेममध्ये की त्याने बाउंड्री फार आत आणली आहे, फार जास्त वाईट बघायला नाही आवडत मला. ते थोडी मागे सरकवायला पाहिजे. हर्षा, आपण ट्रेडिशनल क्रिकेटवर आता खूप छान बोलायला लागलो आहे. हर्षाला हैदराबाद क्रिकेटनं काय दिलं? आम्ही नेहमी म्हणतो की मुंबई क्रिकेट खडूस क्रिकेट, पण हैदराबादनं जेवढं स्टायलिश आणि शैलीदार फलंदाज दिले, अझहर असेल, लक्ष्मण असेल, आपले जयसिंह असतील आणि पटौडी पण तिकडून खेळले, तर या हैदराबाद क्रिकेटनं हर्षाला काय दिलं? मुंबई क्रिकेट हे खडूस क्रिकेट, हे किती सालची गोष्ट. हे कसं, क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम. हे राहिलं, क्रिकेट कधी जेंटलमन्स गेम नव्हता आणि कधी नसेल सुद्धा, पण चांगली आहे लाईन म्हणायला ना, क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम. तसं मुंबई प्लेअर इज खडूस. मुंबई जम्मू काश्मीरशी हरले आता अशात. एव्हरीवन हॅज कॉट अप. एक काळ असा होता जेव्हा मुंबई क्रिकेट, सगळं क्रिकेटचं नॉलेज मुंबईत असायचं, आणि आम्ही हैदराबादमध्ये आमच्या मनात सुद्धा आलं नाही की मुंबईच्या अगेन्स्ट मॅच जिंकू शकू. तर मुंबई मॅच सुरू व्हायच्या आधीच जिंकलेले असायचे मॅच. पण हैदराबादमध्ये ॲटिट्यूड वेगळा होता, आरामात खेळायचे सगळे. मला आठवतं आमची सिनियर डिव्हिजन मॅच होती, उस्मानिया वर्सेस मारडपल्ली क्रिकेट क्लब, MCC. मारडपल्ली क्रिकेट क्लबचे कॅप्टन जयसिंह. लंच टाईमला त्यांच्या ॲम्बॅसिडरचं डिक्की वर व्हायची आणि दोन्ही टीम्सनी त्याच्यात असलेलं बसून जेवायचं.
ती मॅच आम्ही सीझनच्या सुरुवातीपासून वाट बघायचो. ॲटमॉस्फिअर खूप वेगळं होतं. मला आठवतं 50व्या ओव्हरचा शेवटचा बॉल मी खेळत होतो. ए डिव्हिजन मॅच होती. मी असा मिड विकेटला खेळलो, फिल्डर होता ते नाही म्हणालो मी रनला. मला विकेट किपर मागण्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, सन यू शुड हॅव टेकन दॅट रन, यू कुड लूज बाय 1 यू नो. सन यू शुड हॅव टेकन दॅट रन. असा ॲटिट्यूड होता, वेगळा होता. व्हेरी फ्रेंडली, व्हेरी नाईस, व्हेरी गुड एन्व्हायरमेंट. खूप 7-8 वर्ष खेळलो तिथे, खूप मजा आली. पण एक आम्ही जे हे खेळतो, अझरुद्दीन, त्याच्या आधी जयसिम्हा, अब्बास अली बेग, जे आधीचे प्लेयर्स असायचे, किंवा VVS लक्ष्मण, नंतर सगळे ही जी स्टाईल होती, एखादं मॅटिंग विकेटमुळे आली असेल. आम्ही सगळं क्रिकेट मॅटिंगवर खेळायचो, टर्फ कधी खेळलोच नाही, त्याच्यामुळे पण असेल. खूप रिस्टी असे जे खेळायचे, किंवा अझर तसं खेळायचं म्हणून सगळे तसं खेळायला लागले. आता पण तू जर मला बॉल दिलास खेळायला, मी असा नाही खेळणार, मी असं खेळेल. ते लहानपणात तेच ॲटिट्यूड झाले. आणि दुसरी पण हैदराबाद क्रिकेटमध्ये चान्स मिळाला खेळायचा, मुंबईत मिळाला नसता. आज हर्षाला ABP माझाच्या या माझा कट्ट्याच्या निमित्तानं लोक मराठीत ऐकतायत, हर्षाला इंग्रजीत ऐकलंय, हिंदीत चुका ऐकलंय. फार नाही ना झाल्या मराठीच्या. पण हर्षा हा खूप बहुभाषिक किंवा अगदी तुला समजेल असं मल्टीलिंग्वल आहे. त्याचा हर्षाला कॉमेंट्रीमध्ये किती फायदा झाला. आणि फ्रेंच, इंग्रजी, घरामध्ये जे संस्कार झाले, खास करून वडिलांकडनं फ्रेंचचे आणि शिकताना इंग्रजीचे, किती प्रेमाने मला स्लेज केलं पाहते. म्हणजे तुला समजेल असं मल्टीलिंग्वल असं पटकन त्यांनी मला अनुवाद करून सांगितलं. मला असं जेंटल स्लेज चांगले असतात. नाही, खूप फरक पडला घरच्या वातावरणात, खूप खूप फरक पडला. जसं आईने सांगितलं एकदा की आपल्याला स्वतःबद्दल बोलायचं असलं तर ह्याचा अर्थ आपल्यात काहीतरी कमी आहे. लोक आपल्याबद्दल बोलत असताना आपण आपल्याबद्दल का बोलायचं. पण वडिलांनी खूप पुश केलं, खूपच जास्त. माझ्या दर मॅच बघायला यायचे ते. आणि भावाचा माझ्या खूप इन्फ्लुअन्स पडला, खूप माझ्यावर. कारण मला आठवतं 12वीची परीक्षा चालू होती हैदराबादमध्ये, आणि मला अजूनही आठवतं ते लाईक येस्टरडे. 12वीची परीक्षा चालली होती आणि हैदराबादमध्ये त्या काही खूप कॉपिंग व्हायचं, पेपर फुटायचे, खूप कॉपिंग व्हायचं. आणि 2च मुलं क्लासमध्ये कॉपिंग करायला तयार नव्हते. आणि माझा मोठा भाऊ घरी येऊन म्हणायचा की काय सगळ्यांनी कॉपिंग केलं, किती मार्क मिळतील मला माहीत नाही. आणि मग स्टेट रँक मिळाला. तेव्हा मला कळलं की नाही, आपण आपल्या प्रिन्सिपल्सनी राहिलो. माझी मोठी बहीण इज अन इनक्रेडिबल वुमन. तर मला आय हॅव बीन व्हेरी 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 लकी की फॅमिलीमध्ये इतके स्ट्रॉंग लोक होते ज्यांनी सांभाळलं. व्हेन आय गॉट मॅरिड 24 वर्षाचं होतं. पण आता इतकी वर्ष झाली, अनिताचा इतका इन्फ्लुअन्स झाला आहे माझ्यावर की ॲज अ पर्सन मी बदललो आहे. आमच्या हैदराबादमध्ये ना थोडं चलता आहे असायचं. कसं आमच्या हैदराबादमध्ये येतं अजूनही. मुंबईमध्ये 40 वर्ष झाली, हैदराबादमध्ये कमी. थोडं चलता आहे असायचं. एक इंग्रजीत फार सुंदर शब्द आहे, रिगर. तो मी अनिताकडनं शिकलो इथे आल्यावर. तो त्याचा फॅमिलीचा खूप इफेक्ट पडतो. भाषांचा मला वाटतं जीन्समध्ये होता आमच्या. कारण आमचे वडील केमिस्ट्री शिकवायचे आणि मग फ्रेंच शिकवायला लागले. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना फ्रेंच शिकायला लागलं. मी 10वीपर्यंतच हिंदी शिकलो, 8वीपर्यंत तेलुगू शिकलो, आणि मराठी कधीच शिकलो नाही. मला अजूनही मराठी लिहिता येत नाही, कारण त्या मात्रा सगळ्या चुकतात माझ्या, स्पेलिंग सगळे चुकतात माझे. आणि काय खूप माझ्या नाही त्याच्या खूप गोष्टी होतात ह्याच्याबद्दल. पण तेव्हा मी एक का होता जेव्हा मला 5 भाषा बोलता यायच्या. इंग्लिश, आमचे 2 हिंदी असायचे, आमची दखनी हिंदी आणि एक दुसरे जे बोलतात ती हिंदी. तेलुगू, फ्रेंच. सर्वात कच्चं माझं मराठी होतं, कारण मराठी बोलणार कोणाशी तिथे. प्रॅक्टिकल्स करायला आमचे इंजिनिअरिंग करत होतं तेव्हा प्रॅक्टिकल्स करताना तेलुगू बोलायचो. मित्रांशी बोलताना आमच्या हैदराबादी दखनीमध्ये बोलायचो. घरी जे थोडंफार मराठी बोललो, पण मी अजूनही भावाशी आमच्या दखनी हिंदीमध्येच बोलतो. मुंबईला आल्यानंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये सगळे आर्ट डिरेक्टर महाराष्ट्रीयन असतात. आर्टिस्ट सगळे ॲडव्हर्टायझिंगमध्ये महाराष्ट्रीयन असतात. स्टुडिओमध्ये तुम्हाला काम काढून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी मराठीत बोलायला लागायचं. मग त्यांच्याशी बोलून मराठी सुधारलं माझं आता इथपर्यंत. रेडिफ्युजनमधलं काय काम, म्हणजे कोणतं? मी क्लायंट सर्व्हिसिंगमध्ये होतो, क्रिएटिव्हमध्ये नव्हतो. अच्छा. क्लायंट सर्व्हिसिंगमध्ये होतो. पण खूप दॅट वॉज माय सेकंड पॅशन इन लाईफ. क्रिकेटनंतर ॲडव्हर्टायझिंग. खूप शिकलो रिडिफ्युजनमध्ये, ॲडव्हर्टायझिंग कसं बनवतात. क्रिकेट खरं तर खेळ जरी असला तरी आपल्या सगळ्यांसाठी ते इमोशन आहे, म्हणजे रिलिजन मानतो आपण भारतामध्ये तरी. आणि खूप इन्व्हॉल्व होते. कधी म्हणजे चुरशीची मॅच सुरू असेल तर आपण खूप इन्व्हॉल्व होतो. आणि जर त्यात भारत हारला तर म्हणजे ते कंट्रोल करणं कठीण होतं.
ॲज अ कॉमेंट्रेटर जेव्हा तुम्ही अशा एखाद्या सामन्याचं कॉमेंट्री करत असता की जी अत्यंत महत्त्वाची मॅच आहे आणि आपण हारलो आहे, तर ते कंट्रोल होतं, ते खूपदा आम्हाला आवाजात ते जाणवतं की म्हणजे जर जाणवत असेल याचा अर्थ चुकलं माझं काहीतरी. पण आधी आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की ॲज अ कॉमेंटेटर यू आर न्यूट्रल. ते बदललं आहे आता म्हणजे कधी कधी मी ऐकतो कॉमेंट्री आणि मला वाटतं की तुम्ही टीममध्ये आहात का गोष्ट सांगताय लोकांसाठी, ते आता मान्य व्हायला लागलं आहे. हे खूप बदल झाला आहे कॉमेंट्रीमध्ये. पण ॲज अ न्यूट्रल कॉमेंटेटर आम्ही वर्ल्ड फीडवर असतो. जी कॉमेंट्री इंडियाला येते तीच बांगलादेशला चालली आहे, तीच पाकिस्तानला चालली आहे, तीच ऑस्ट्रेलियाला चालली आहे. मग एक साईड नाही घेता येत एवढी. त्या साईडच्या गोष्टी सांगता येतात पण बायस नाही दाखवता येत. तर आतनं जरी वाटत असलं तरी ते दाखवता कामा नाही असं आमचं ट्रेनिंग होतं. पण खरं सांगू का, फक्त मॅच आहे, गेम आहे ती फक्त. 19 नोव्हेंबर 2023 अजूनही लोक म्हणतात अरे 19 नोव्हेंबरला काय झालं. त्या दिवशी मी प्रेझेंटेशन करत नव्हतो. मॅच संपल्यावर विचारलं ग्राउंड हॉटेलला जायला गाडी आहे का, ते म्हणाले हो. गाडीत गेलो, घरी गेलो, सकाळी फ्लाईट घेऊन आलो, संपली मॅच. सिमिलरली 2 एप्रिल 2011 सेम दुसऱ्या दिवशी. मला असं कधी म्हणजे असं वाटत नाही अरे असं कसं झालं, इंडिया हरले. नाही, इट्स अ गेम. गेममध्ये दुसऱ्या टीमला चांगलं खेळणं सुद्धा अलाउड आहे ना. त्या दिवशी जे चांगले खेळतील ते जिंकतील. सर, हल्ली म्हणजे गेल्या 1-2 वर्षात तुमच्या आजूबाजूला काही माणसं दिसायला लागली आहेत क्रिकेटच्या मैदानात, ज्याला आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणतो. म्हणजे IPL पासून ते छोट्या छोट्या स्टेट्सच्या लीग्सपर्यंत भरपूर सारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मैदानात दिसतात. म्हणजे आम्ही हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. हा सांगा तुम्ही. तर आम्ही मॅच कव्हर करायला गेलो तर कधी आम्हाला ॲक्सेस नसतो प्रेस बॉक्सच्या बाहेर, पण ही लोक डगआउटपासून ड्रेसिंग रूमपासून सगळ्या मैदानात दिसतात, त्यांना ॲक्सेस असतो. खरंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची क्रिकेटला गरज आहे. इन्फ्लुएन्सर हे कोण ठरवतं कोण आहे? कारण आजकाल मी बऱ्याच लोकांना भेटतो, ते म्हणतात आय एम एन इन्फ्लुएन्सर. आय डोंट नो, आय एम नॉट. I've been around, I'm not. I don't know who I influence. So who do you influence? हे इन्फ्लुएन्सर हा शब्द कुठून आला मला कधीच कळला नाही. सोशल मीडियावरती आजकाल वी आर ऑल मीडिया एंटिटीज. जसे तुम्ही मीडिया इन्चार्ज आहात तसे तुम्ही आपण पण सगळे मीडिया पर्सनॅलिटीज आहात. आपल्याला तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. पण सध्या आपण अगदी वेड्यासारखे पळत सुटलो आहे लाईक्ससाठी, क्लिक्ससाठी. आता समजा मी म्हणालो की अरे विजय साळवी चांगला माणूस आहे, ओके म्हणतील बोरिंग आहे, 3 लाईक्स मिळतील, 10 लाईक्स मिळतील. समजा म्हणालो त्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, काय तो विजय साळवी वाह्यात असं म्हणाला मला वगैरे, 100 लाईक्स मिळतील. मी काय म्हटलं पाहिजे? तुम्ही काय म्हणाल इफ यू आर रनिंग युअर ओन बिझनेस? ही एक गोष्ट आली आहे आपल्या क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामुळे स्ट्रेस खूप वाढला आहे. त्याच्यामुळे प्लेयर्सना इम्पॅक्ट खूप जास्त होतो आहे आणि हे जास्त वेळ राहणार नाही. क्रिकेटमध्ये रिजनल कॉमेंट्रीची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होते. खूप चांगली गोष्ट झाली आहे ती. भारतात कशा प्रकारे बघता, म्हणजे खरंच आवश्यकता आहे की एवढ्या सगळ्या राज्यात गेलं पाहिजे पोहोचवण्यासाठी क्रिकेट? मी जन्मभर इंग्रजीत कॉमेंट्री केली. आपला देश इंग्रजी बोलणारा देश नाही आहे. आपल्या देशात किती लोकांना इंग्रजी समजतं? आता मला एकदा कोणीतरी सांगितलं, माझी आजी मॅच बघायची रेग्युलरली, पण जेव्हापासून कानडी कॉमेंट्री सुरू झाली ना तेव्हापासून आता तिला जास्त आवडायला लागलं आहे. कारण आपल्याला लोकांच्या भाषेत त्यांना ती गोष्ट सांगायला पाहिजे. समजा आपली ती, आता समजा तुम्ही मला फ्रेंचमध्ये गोष्ट सांगितली, जर्मनमध्ये सांगितली, मला नाही कळणार. सिनेमा बघितला, जर्मन सबटायटल्स आहेत, सिनेमा अंदाजा कळेल काय होतं आहे पण समजणार नाही. तर रिजनल लँग्वेज होणं अत्यंत जरुरी होतं. फक्त मला एकच वाटतं की लोकांची अशी समज आहे की इंग्रजी कॉमेंट्री कसं सगळं बरोबर असलं पाहिजे, लँग्वेजमध्ये काहीही चालतं. हे कोणी ठरवलं? अजूनही अशी वृत्ती आहे की हिंदी कॉमेंट्रीमध्ये काहीही म्हणा चालतं. नाही, जास्त लोक हिंदी बघतात. हिंदी, तमिळ, तेलुगू हे सगळ्यांची व्ह्यूअरशिप इंग्लिशपेक्षा जास्त आहे आता. आणि तसं असलंच पाहिजे की आपला देश इंग्रजी स्पीकिंग देश नाही आहे, पण मल्टीलिंग्वल असणं जरुरी आहे. मी 20 वर्षापूर्वी लोकांना म्हणालो होतो की सिंगल लँग्वेज ब्रॉडकास्टर इज ऑलरेडी डेड. यू मस्ट बी प्रोफेशनली बायलिंग्वल अँड वर्केबली ट्रायलिंग्वल.
म्हणजे प्रोफेशनली तुम्हाला 2 भाषातनं करता यायलाच पाहिजे. मी फक्तच मराठीत करायचं असेल तर करा, पण तुमचा ऑडियन्स तेवढाच असणार. पण मी मराठी आणि हिंदी दोन्ही करेन, मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही करेन, मग तुमचं जग एकदम वाढलं. तर प्रोफेशनली बायलिंग्वल असणं अत्यंत जरुरी आहे. जरूर पडली तर ट्रायलिंग्वल ते आहे, पण जरूर होती त्याची. आता फ्रान्समध्ये तुम्ही गेलात तर इंग्रजीमध्ये कोण कॉमेंट्री करते तिथे? स्कोअर जे लाईन्समन स्कोअर जे रेफरी ते पण फ्रेंचमध्येच सांगतात ना, तर आपण हिंदीत का नाही सांगायचं, मराठीत का नाही सांगायचं? मराठीत पण मराठी लोकांना इंग्रजीची क्रेज आहे का माहीत नाही, आहे का अजूनही आहे? मला एकदा राज ठाकरे भेटले होते, तर एकदा अशा एका पार्टीमध्ये होते ते, आणि ते असे समोरनं असे येत होते माझ्याकडे. कळतं ना आपल्याला, कोणी माणूस समोरनं येत असला की डोळ्यांना कळतं की ते तुमच्याशी बोलायला येतात की शेजारच्या माणसाशी. ते सर्व असे माझ्याकडे येत होते. आणि माझं पहिलं रिॲक्शन होतं, आता मी काय केलं? तर माझ्याकडे काय येत आहेत? असे समोर आले, उभं राहून म्हणाले, तुम्ही खरोखर महाराष्ट्रीयन का? म्हटलं अरे बापरे, हे कुठे चाललं आहे? म्हटलं हो. आणि ते जोर जोरात हसायला लागले. म्हटलं काय झालं? अहो मराठी माणूस इंग्रजी कसं चांगलं बोलतो हेच विचारायचं होतं. वी हॅड अ बिग लाफ. नो बरं, संपवताना हर्ष शेवटचा प्रश्न, की आत्तापर्यंत 40 वर्षामध्ये खूप मॅचेस तुम्ही केल्या, कव्हर कॉमेंट्री केली. अशी कोणती मॅच होती की ज्या मॅचला की असं धन्य धन्य वाटलं की अरे हाच तो दिवस, हीच ती मॅच, हाच तो क्षण, की हे इतकं जे करत आलो त्याचं सार्थक झालं? अशी कोणती मॅच म्हणता येईल? सोपं आहे म्हणणं की वर्ल्ड कप फायनल म्हणून, पण 2013 मुंबईत वानखेडे स्टेडियमला सचिनची शेवटची मॅच. कारण मी 14 वर्षाचा असतानापासून त्याला ओळखायचो, आणि शेवटची कॉमेंट्री करायचा चान्स मला मिळाला जेव्हा पूर्ण भारत रडत होतं, आणि त्याच्या मनात काय चाललं आहे तेव्हा ह्याची मला आयडिया होती, कारण मी एवढा छान ओळखत होतो त्याला. तर ते बघणं, त्याच्यावर आपला आवाज असणं, हे माझ्या लाईफमध्ये, ब्रॉडकास्टिंग लाईफमध्ये वन ऑफ द हायेस्ट पॉईंट्स. सो ते एक की अरे एवढा मोठा ओकेजन होता, आणि देवदयेने शब्द बरोबर निघाले त्या दिवशी. पण मग त्यावेळेला इमोशन्स कंट्रोल असतात. कराव्या लागल्या? त्या दिवशी तुम्हाला 1-2दा जाणवलं असेल की इमोशन्स होते म्हणून. अच्छा, मग तो जाणवलं तसा असेल. तोच पण प्रसंग असायची त्या दिवशी जर इमोशन दिसले तर ते चूक नव्हतं. समजा इंडियाने पाकिस्तानला हरवलं मेलबर्नमध्ये, लकीली तेव्हा पण मी एअरवर होतो जेव्हा विराट कोहलीने 2 सिक्सेस मारले, तेव्हा जर माझ्या आवाजात खूप इमोशन दिसलं असतं की ते चुकलं असतं माझं. कारण तीच मॅच पाकिस्तानला पण चालली आहे, तीच मॅच दुसरीकडे पण चालली आहे, पण अशाच ओकेजनला इमोशन देणं चूक नव्हतं. आणि या सगळ्या वर्षांमध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट माणूस म्हणून, प्लेयर म्हणून कोणाचं? खूप चांगली लोकं भेटली हो जगात, खूप चांगली लोक आहेत, खूप चांगली लोक आहेत जगात. आणि एवढी चांगली लोकं भेटली म्हणून असं वाटतं की आता आपली रेस्पॉन्सिबिलिटी आहे चांगलं वागायचं लोकांशी. पण आपल्या लहानपणापासून आपण वल्नरेबल असताना जे आपल्याशी चांगले वागतात ते लक्षात राहतं, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला फायदा होतो ते लक्षात राहतं. पण ती पिढी 2001 ते 2005-06 म्हणजे ज्या दिवशी मी रिटायर होऊन जवळच आला तो दिवस, तेव्हा मला ते सर्वात महत्त्वाचं असेल. ते 5-6 जे प्लेयर होते ज्यांच्याशी अजूनही माझं रिलेशनशिप वेगळं आहे. पण लहानपणचे खूप लोक होते, जे आमच्या हैदराबाद टेलिव्हिजनचे प्रोड्युसर होते, त्यांनी का चान्स दिला मला, आणि पण कोणाला देऊ शकले असते. एकदा डिकी रत्नाकरने लिहिलं कुठेतरी, बिचारे वारले आता, आय लाईक द वे दिस यंग मॅन डज इट. अशा गोष्टी लक्षात राहतात. भाषा नाही आलं ना तुमच्या बोलण्यात तो टोन, ते शब्द असे सहज येऊन जात होते. तर जेव्हा विमान माझं लँड होतं हैदराबादला, तेव्हा न कळत माझी भाषा बदलते. म्हणजे मला बदलावी लागत नाही, न कळत बदलते. आणि अजूनही नॉर्मल हिंदीपेक्षा आमच्या दखनी हैदराबादी हिंदीमध्ये मला सर्वात कम्फर्टेबल वाटतं. मग त्यामुळेच ना मला असं वाटतं की आपण हे संपवताना हो, थोडं काहीतरी दखनी हैदराबादीमध्ये कॉमेंट्री आम्हाला ऐकायला आवडेल. कारण काय झालं आहे की मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीने इतक्या ब्रुटली मारलं आहे आमच्या हैदराबादी हिंदीला. म्हणजे अगदी
मला आता मराठी शब्द एक्झॅक्ट सुचत नाही आहे, पण व्हेरी ब्रुटली. कारण आमची भाषा इतकी अशी सिम्पल हॅप्पी भाषा आहे हो. हां, एकदा जयसिम्हा कॉमेंट्रीमध्ये म्हणाले ते ना, त्यांचं हिंदी आमच्यासारखंच ना, जॉन लिव्हरने हिंदुस्तान को अंदर कर दिया किंवा अरे वो चिंध्या कर दिया आम्ही उसकी. आता चिंध्या कर दिया कळेल का तुम्हाला, की एवढं छान खेळलं की फाटमुळे चिंध्या झाले त्याचे. पण कल्चरल रेफरन्सेस असतात ना सगळे. आता आम्ही तिथे चहा प्यायचे सगळे, तर समजा तुम्हाला अगदी काही रेफरन्स द्यायचा असेल तर सिनेमाचा, चहाचा, असे काय काय रेफरन्सेस खूप येतात हो. पण मला एक शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला. लहानपणी हैदराबादला सिनेमांचे पोस्टर खूप प्रचंड मोठे असायचे, तेलुगू असो हिंदी असो. पण काही कारणासाठी लोक त्याच्यावरनं असे शेणाचे डंग असे ते असतात ना, सडा, आमच्या घरासमोर पण सडा असायचा शेणाचा, ते त्याच्यावर फेकायचे. आणि मी लहान बघतोय की हे का फेकतायत त्याच्यावर, आणि का माहीत नाही. माझ्या डोक्यात तो एक प्रश्न आला की मला मोठं झाल्यावर हे फेकणारं व्हायचं आहे का पोस्टरवर व्हायचं आहे. मी वाटतं सगळ्यांनी ते पोस्टरवर व्हायचा प्रयत्न करावा फेकण्यापेक्षा असतं. पण हैदराबादमध्ये असा वेळ असायचा हो, वेळ असायचा ड्रीम करायचा. पण आता संपवताना आपण जी फायनल मॅच समजा भारतानं वर्ल्ड कप जिंकला, ती जर त्याची कॉमेंट्री हैदराबादी हिंदीमध्ये करायची. खरं सांगू का तुम्हाला, जोपर्यंत आपल्या समोर होत नाही ना, आता समजा नाना पाटेकर इथे उभे असले आणि समजा तुम्ही त्यांना सांगितलं की हां, आता फॉर एक्झाम्पल त्यांचा कुठला हो, श्रीराम लागूंचा नटसम्राट. अजूनही पाहिजे नटसम्राट म्हणले की श्रीराम लागू येतो ना. नटसम्राटमधले डायलॉग म्हणा तुम्ही, ते काय सांगतात मस्तपणे. पण आम्हाला आमचं ट्रेनिंग काय, जोपर्यंत समोर काही होत नाही तेव्हा शब्दच निघत नाहीत बाहेर. असं आहे की काही करून आम्हाला हैदराबादी हिंदी ऐकायचं आहे, बाकी सगळं गौण आहे. वो पहले बोल देते तो मैं बोल देता था ना यहाँ. लेकिन अभी भी हमारे हैदराबाद के बहुत लोग हैं यहाँ पे बॉम्बे में. तलत अजीज है हैदराबाद के, टब्बू है हैदराबाद की शेवनो, मग आपली दिया मिर्झा, श्याम बेनेगल होते. तुम्हाला जर खरोखर हैदराबादी ऐकायचं असेल तर श्याम बेनेगलचे सिनेमे बघा तुम्ही, कारण ते पण हैदराबादीच होते. बाकी नाही, आम्ही काही गिव्हअप करणार नाही. तुम्ही आता सिच्युएशन हवी ना तुम्हाला, तर नाही सिचुएशन नका देऊ मला. नाही आम्ही देतो ना सर. तुम्ही कट्ट्यावर आलात आणि कट्ट्याचा एक्सपिरियंस सांगतात. लेकिन हम लोग ऐसी ईरानी होटल में बैठ लेके ऐसी बात कर लेते बैठते थे. जैसा आप कट्टा बोलते नहीं, वैसा हमारे यहाँ ईरानी होटल रहता था. ईरानी होटल में 4-5 लोग बैठे, 5 चाय के पैसे नहीं रहते थे किसी के पास, तो जो है 1/2 पी लेते थे. तो 5 लोग बैठे, 3 चाय मंगा लेके 2 घंटे सुकून से बैठ लेके बातें करते बैठते थे. लेकिन इसमें कॉमेडी नहीं है, ये जुबानी है हमारी. लोग कॉमेडी बना दिए उसको, हमारी जुबानी है वो. पु ल देशपांडे म्हणाले होते की क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचा जास्त म्हणून तर खेळ आहे. आमच्यासारख्यांना चान्स मिळतो ना. आणि त्यांचं ते वाक्य आजच्या कट्ट्याच्या गप्पांपर्यंत सुद्धा किती खरं आहे हे सातत्यानं सिद्ध झालंय. भारत हा क्रिकेट वेडा देश आहे आणि संपूर्ण भारत स्टेडियममध्ये जाऊ शकत नाही, तरीसुद्धा भारतीयांच्या नसानसांमध्ये क्रिकेटचा वेळ आहे. त्याच्यामागचं कारण तुमच्यासारखे समालोचक आहेत, कॉमेंटेटर आहेत. मराठी मनाचे 2 मानबिंदू आहेत क्रिकेटमधले, एक स्टेडियममधला सचिन आणि दुसरे कॉमेंट्री बॉक्समधले हर्षा भोगले. फार मोठी गोष्ट बोललात तुम्ही. खरं तर इच्छा अशीच आहे की तुमची आणि क्रिकेटची पार्टनरशिप आणि तुमच्या कॉमेंट्रीची आणि आम्हा प्रेक्षकांची पार्टनरशिप अशीच पुढे चालत राहू दे, आणि तीच इच्छा व्यक्त करते आणि आजच्या कट्ट्याच्या एपिसोडचे स्टम्प्स डिक्लेअर करते. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बरवा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सोनाई पशु आहार आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.